नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री आय एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपली जी परीक्षा समजून घेतानाची सिरीज चालू आहे त्यातला आजचा एक महत्त्वाचा आणि अनेक विद्यार्थ्यांना जास्त त्रासदायक ठरणारा असा जो विषय आहे तो म्हणजे निबंध। निबंधावरती आज आपण चर्चा करणार आहोत। निबंध त्रासदायक का झाला? कारण सुरुवातीच्या फेजमध्ये यूपीएससीला निबंध या विषयावर बऱ्यापैकी मार्क्स यायचे, पण त्याच्यानंतर काय झालंय की 2018च्या नंतर ड्रास्टिकली यूपीएससीने एक फिलॉसॉफिकल एसेचा जो सेगमेंट पकडलेला आहे की दोन्ही सेक्शन मध्ये फिलॉसॉफिकल एसेस विचारायची सुरुवात झाली आहे। तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावत आहे। आता मी त्या अगोदरचे पेपर लिहिले होते, त्यानंतरचे फिलॉसॉफिकल एसेस लिहिले होते आणि माझे ऑन एन एव्हरेज 130+ स्कोर दोन्ही प्रकारच्या एसे मध्ये होता, जो बऱ्यापैकी मानला जातो। सो त्यामध्ये एक आयडिया आलेली आहे की नेमकं आपल्याला निबंधाचं प्रिपरेशन कसं करायचं। आणि जे विद्यार्थी आमच्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांच्याशी त्यांच्या फीडबॅकवरूनही कळालं की ड्रास्टिकली एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या वर्षी 130-140 मार्क्स असतात आणि एखाद्या वर्षी डायरेक्ट त्याला 90-70 असे पण मार्क्स मिळतात। तर हा एक इतका मोठा डिफरन्स का आहे आणि कन्सिस्टंटली एखाद्या विद्यार्थ्याला चांगलेच मार्क मिळवायचे असेल तर काय केलं पाहिजे, या सगळ्या स्वरूपाची चर्चा आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। विशेषतः यामध्ये निबंध हा पेपर, त्याची कन्सेप्ट, निबंध हा पेपर नेमका का आलेला आहे, त्याच्यातून तुमचं काय टेस्ट करण्याची त्यांची एक मानसिकता आयोगाची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही एकंदरीत तुमचं प्रिपरेशन करताना निबंधाची सुरुवात कधी करावी, निबंध कसे लिहावेत, त्याच्यात तुमची आयडिया कशी जनरेट होत घेते, तुमच्या थॉट प्रोसेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं अगत्याचं आहे। सो त्याकरता आपण ह्या विशेष चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे की ज्यामध्ये आपण निबंधाबद्दल इत्थंभूत माहिती घेणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचा मला पर्सनल पहिली एक बॅच आपण घेतलेली आहे निबंधाची आणि परत दुसरीही बॅच आपण लवकरच सुरू करतो आहे, जानेवारीमध्ये ती बॅच चालू होईल निबंधाची। तर निबंधाबद्दल एक थोडीशी फियर सगळ्यांमध्ये आहे, ती फियर कशी कमी करता येईल याकरता आपण आजची चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिले हिचं प्रयोजन काय आहे, कार्यशाळेचं या प्रयोजन काय आहे, तर एक तर निबंधाचं महत्व समजून घ्यायचं। तुम्ही म्हणाल की सर यूपीएससीनं सिलेबस दिला, एमपीएससीनं सिलेबस दिला, त्याच्यामध्ये निबंधाचा घटक आहे, आम्हाला तो प्रिपेअरच करायचा आहे, म्हणजे निबंध का आहे त्यापेक्षाही महत्वाचं निबंध आहे तर आता तो प्रिपेअरच करावं लागेल, परंतु निबंधाचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे। सतीशचंद्र समिती होती 1993ची, त्या समितीनं यूपीएससीला सजेस्ट केलं होतं की एसेचा एक पेपर तुम्ही इंट्रोड्यूस केला पाहिजे आणि समितीचे जे रिकमेंडेशन्स आहेत ते आपण व्यवस्थित जर लक्षात घेतले तर तुम्हाला भरपूर गोष्टी रिअलाइज होतील की निबंधाच्या पेपरमध्ये ड्रास्टिकली मार्क्स कमी जास्त कसे होते, हे फ्लक्च्युएशन का आहे, प्लस एक तारतम्य आपल्याला डोक्यात राहणं गरजेचं आहे की निबंधाच्या पेपरमधनं यूपीएससीनं काय तपासावं या संदर्भात ज्यावेळेस विषय झाला त्यावेळेस सतीशचंद्र समितीनं आपल्याला सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही निबंधामधनं फक्त म्हणजे मुख्य परीक्षेत विशेषतः भाषिक कौशल्यावरती तुम्ही ज्यावेळेस भर देत आहात, लेटर फेजमध्ये परत मुख्य परीक्षा पूर्ण विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये कन्वर्ट यूपीएससीने केलेलं आहे, परंतु तत्कालीन परिस्थितीमधले हे सजेशन्स आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांची ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट काय आहे, म्हणजे तुमच्या विचार करण्याची जी मूळ क्षमता किती आहे, त्याच्यानंतर तुमचं आकलन किती आहे, कॉम्प्रिहेन्शन कसं आहे, तुम्ही तो निबंधाचा विषय समजून घेता का, त्याचं डिकन्स्ट्रक्ट करता का। डिकन्स्ट्रक्ट करणं म्हणजे काय, तर तुम्हाला तो पूर्ण निबंध आपल्या सगळ्यांसमोर कसा मांडता येतो, त्याला पूर्ण विभाजित करून प्रत्येक पैलू तुमचा किती महत्वाचा आहे, तुमचं जे आकलन आहे ती सर्वस्पर्शी आहे का, म्हणजे सगळ्या सेक्टरचा त्याच्यामध्ये इन्क्लुजन होत आहे का, आणि तुमचं जे एकंदरीत विचारशक्ती आहे त्याची एक जे काही उंची काय आहे हे यातनं आपल्याला सगळं तपासता येईल असं ज्यावेळेस निबंध विषया संदर्भामध्ये सजेशन केले गेले त्यावेळेसचा हे मुद्दे तिथं होते। त्याच्यामुळे तुम्ही ही प्रिपरेशन करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या विचारांमध्ये नाविन्य किती आहे, तुमचे स्वतःचे विचार किती आहे, तुम्ही किती ताकदीनं ते विचार तिथं मांडता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला झाला पाहिजे। आणि निबंधाची सुरुवात करताना प्रिपरेशन करतानाच हे विषय तुमच्या डोक्यात असले तर तुम्हाला प्रिपरेशन करणं देखील सुलभ त्याकरता जाणार आहे।
युपीएससी परीक्षेत विचारलेल्या निबंधाचे वर्गीकरण आपण ब्रीफली निबंधाचे काही सेगमेंट्स केलेले आहेत की या प्रत्येक सेगमेंटमध्ये आता मी त्याच्याकरता एक नोट प्रिपेअर केलेली होती ती तुम्हाला कालांतराने आपण देणार आहोत. तर त्या नोटमध्ये आपण हे पूर्ण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे की कोणत्या थीमच्या खाली कोणत्या त्या थीम्स पण आपण पूर्ण आत्ता बघणारच आहोत. त्याच्यानंतर दुसरं आहे निबंधाची संरचना काय असावी आणि त्याच्याकरता कोणते कौशल्य तुम्हाला अग्गिसात करावे लागतील, म्हणजे स्ट्रक्चर कसं असावं निबंधाचं, स्ट्रक्चर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे, मध्य जो मूळ गाभा आहे त्याची मांडणी कशी असायला हवी आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही नेमकं काय लिहिलं पाहिजे यावर आपण चर्चा आजच्या या सत्रामध्ये करणार आहोत. सृजनशीलता काय आहे आणि सुसंगत्य वाढवण्याच्या युक्त्या तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजे, म्हणजे तुमची जी थॉट प्रोसेस आहे, तुमचा जो विचार करण्याची पद्धत आहे, या पद्धतीमध्ये एक तुम्हाला क्रिएटिव्हिटी कशी आणता येतील, त्याच्यानंतर तुमच्या थॉट्स मधली कंटिन्युइटी कशी असणार आहे, विचारांची जी सुसंगतता आहे ती असणं आणि ती पेपरमध्ये रिफ्लेक्ट करणं, यातला डिफरन्स काय आहे ते आपण आजच्या या चर्चेत बघणार. आणि त्याच्यानंतर शेवटी आहे की परीक्षेदरम्यान वेळेचं जे नियोजन आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये अनेक जणांचे घोळ होतात. काय होतं की बेसिकली 2 निबंध युपीएससी विचारते आणि एमपीएससी ना जे रिसेंटली त्यांनी पेपर स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलं की आम्ही देखील 2च निबंध विचारणार आहोत. ह्या 2 निबंधामध्ये 125 असे इक्वल मार्क्स त्या ठिकाणी असतात. युपीएससी असं काही बाइंडिंग नाही. युपीएससी सुरुवातीच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचे निबंध विचारलेले आहेत, सिंगल निबंध देखील विचारलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये 2 निबंध विचारायची सुरुवात त्यांनी केलेली आहे. कदाचित भविष्यामध्ये ते 3, 4, 5 असेही शिफ्ट होऊ शकतात. युपीएससी बद्दल अनप्रिडिक्टेबिलिटी हीच एकमेव प्रेडिक्शन युपीएससीच्या पेपर पॅटर्नच्या संदर्भामध्ये आहे. ड्रास्टिकली आता तुम्ही डोक्यात ठेवायचं की 2 किंवा 3 निबंध आपल्याला लिहावं लागेल, हे डोक्यात ठेवूनच तुम्ही तयारी करायची आहे. बऱ्याच एमपीएससीनं डिक्लेअर केलेल्या त्यांच्या परीक्षेच्या पॅटर्न मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. हा तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे. एमपीएससी डिस्क्रिप्ट पॅटर्नचं जे काही तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्याकरता हा बेनिफिट आहे की तुम्हाला त्या ठिकाणी 2 निबंध लिहिणं हे तुमच्या डोक्यात फिक्स करा. 2 निबंध 125 मार्क्स आहे, म्हणजे तुम्हाला हे टाइम डिस्ट्रीब्युशन काय आहे तो इक्वल करावा लागेल. म्हणजे 3 तासाचा पेपर असलं एक तुम्हाला 1.5 तास हा मिळणार आहे एका निबंधाकरिता. समजा ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीनच कन्झर्वेटिव्ह असाल आणि प्रिसाइज टाइम तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर मी सजेस्ट करेल की जी पूर्ण प्रोसेस असते की नंबर चेक करणं, त्या अटेंडन्स शीट भरणं वगैरे, तुम्ही मार्जिन वगैरे करणार असेल तर त्याच्यात तुम्ही 5 मिनिटं कन्सिडर करू शकता. 5 मिनिटं तुम्ही रिव्हिजन करता कन्सिडर करू शकता की शांत बसणं वगैरे. असं केलं तरी 1 तास 25 मिनिटं म्हणजे जवळपास 1.5 तास तुम्हाला या निबंधाच्या स्ट्रक्चर मध्ये आणि टोटल निबंध लिहिण्यामध्ये लागतो. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होऊन जातं की 2 जे सेक्शन असतात, तर आता युपीएससी तरी काय झालंय की दोन्ही सेक्शन ह्या फिलॉसॉफिकल अँगलला विचारले जात होते. 17च्या अगोदरचा युपीएससीचा एक पॅटर्न होता की ज्यामध्ये ते एक पहिल्या सेक्शन मध्ये असा किंवा व्हाईस वर्सा असायचं. पहिल्या सेक्शन मध्ये ते पूर्ण जगाच्या पर्स्पेक्टिव्ह मधला निबंध विचारायचे आणि सेकंड सेक्शन मध्ये ते भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये एखादा निबंध विचारायचे किंवा व्हाईस वर्सा, रिव्हर्स पण व्हायचा. दोन्ही सेक्शन खालीवर होऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्हाला एक आयडिया होती की तुमचं एक टाईपचं मटेरियल क्रिएट होतं की जे मटेरियल तुम्ही जागतिक पातळीवरचे विषय जे आहेत त्यांच्यावरती तुम्ही लावू शकता. आणि दुसरं की इंडिया स्पेसिफिक जे आहे, जे तुम्ही जीएस मध्ये वाचता त्याला तुम्ही क्रिएटिव्हली कसं लिहिताय, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या. 17 पर्यंतची गोष्ट होतं. 17च्या नंतर एक 18ला एक थोडंसं चेंजेस दिसला युपीएससी मध्ये आणि 18च्या नंतर एक टोटली डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स विचारायला सुरुवात झाली. म्हणजे दोन्ही सेक्शन मध्ये फिलॉसॉफिकल एसे यायला लागले. फिलॉसॉफिकल एसेचा एकच प्रॉब्लेम मेजर जो आहे आणि जो या सर्व मार्क्स फ्लक्च्युएशन मधला एक महत्वाचा कॅटलिस्ट तुम्ही म्हणू शकता, तो म्हणजे इंटरप्रिटेशन काय होतं. तुम्ही दिलेल्या कोर्सचं इंटरप्रिटेशन का करतात. एक तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगतो की युपीएससीने एक प्रश्न 21ला विचारला होता की जिच्या हाती पारड्याची दुरी ती जगबुद्धरी. हे आपण नेहमी वाचतो, ते इंग्लिशमध्ये होतं की आणि मग ह्या एसेचं इंटरप्रिटेशन कोण कसं करतं ह्याच्यावरती त्यांचे मार्क्स खूप फ्लक्च्युएट झालेले आहे. मी देखील हा एसे लिहिला होता. तर आपल्याला ह्याच्यामध्ये
इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे की मातृत्व हा एक सेंट्रल थीम असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही संगोपनाची एक थीम पकडा की संगोपन करणं म्हणजे कोणाला तरी लहानाचं मोठं करणं, ह्याच्यात एक जी सेन्सिटिव्हिटी आहे, जी त्याच्यामध्ये केअर टेकिंगनेस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आणि पाळण्याची दोरी ज्यांच्या हातात म्हणजे जे सक्षमरित्या पाळण्याची दोरी हळवतात ते जगावर राज्य करतात, अशा आशयाचा तो निबंध होता. तर पाळण्याची दोरीला तुम्ही फक्त स्त्रियांच्या अँगलला लिहू शकत नाही, कारण की परत मग तिथं तुमचं प्रिज्युडाइज समोर येऊन जातं की मातृत्व म्हणा किंवा तुम्ही संगोपन याची जबाबदारी फक्त आईवर टाकता का, तर नाही, वडिलांची देखील ती तितकीच जबाबदारी असते. सो तुम्ही वडील ज्यावेळेस त्याच्या लेकराचं संगोपन करतात त्यावेळेस देखील त्यांच्यातले जे गुण आहेत त्या गुणांवरती, तुम्हाला आई किंवा वडील याच्यावरती न बोलता तुम्हाला त्या संगोपनाकरिता लागणारे गुण आणि त्या गुणात्मक येणारी सृजनशीलता आहे, केअर टेकिंगनेस आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला तो निबंध विस्तृत लिहायचा होता. ज्या विद्यार्थ्यांनी एकांगी इंटरप्रिटेशन केलं किंवा महिला सेंट्रिकच पूर्ण निबंध ठेवला तर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असा होऊन गेला की त्यांचे मार्क्स कमी आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये आपला एक सेंट्रल थीम देखील आहे की बॅलन्स्ड अप्रोच कसा असणार आहे आणि इंटरप्रिटेशन जो आहे तुमच्या निबंधाच्या थीमचं ते तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्या कोटचं इंटरप्रिटेशन तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. आपण कुठं होतो तर आपण होतो प्रभावी वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. आता काय काय शिकणार आहोत की निबंध नेमका काय आहे हे आपण आत्ताच बघितलं की निबंध काय आहे तर तुमच्या विचारांना तुम्ही कसं शब्दात गुंफता आणि एखाद्या टायटलला एखाद्या शीर्षकाला कसं डिकोड करतात, त्या डिकोड करण्यामध्ये तुमचं कॅरेक्टर कसं रिफ्लेक्ट होतं, तुम्ही काय विचार करता, तुमचा विचार कुठपर्यंत पोहोचतो, तुम्हाला त्या टॉपिकला रिलेटेड ज्या सारासार माहिती अपेक्षित आहे ती माहिती आहे का आणि ती असली तर तुम्ही ती प्रभावीपणे व्यक्त करता का, हे म्हणजेच तुमचा एक परिपूर्ण निबंध त्या ठिकाणी ठरतो. निबंध लेखन करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि काय करू नये, निबंध लिहिताना काय करावं आणि काय करू नये याच्यावरही चर्चा होणार आहे. आणि निबंध लेखन सराव ते परीक्षा देताना घ्यायची काळजी म्हणजे तुम्ही निबंध लेखनाचा कोणताही क्लास लावा किंवा स्वतःही करत असाल तर तिथं तुम्ही निबंध लिहिता, टेस्ट सिरीज मध्ये निबंध लिहिता आणि परीक्षेच्या हॉलमध्ये निबंध लिहिता, यामध्ये काय डिफरन्स असू शकतो आणि तो डिफरन्स कसा टॅकल केला पाहिजे त्यावर देखील आज आपण चर्चा करणार आहोत. निबंधाचे जे विषय येतात त्या विषयांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आपण त्याच्या थीम्स मध्ये आपण ते बघणार आहोत. आणि इथून पुढे मी जे काही थीम्स तुम्हाला सांगतो आहे ह्या थोड्याशा बॉर्डर आहे, त्यामुळे इंटरकनेक्टेड असू शकतो. समजा आंतरराष्ट्रीय संबंधाचं मी एखादा निबंधाचं सेक्शन घेत असेल आणि एखादा शब्द भारत सेंट्रिक मुद्दे असा घेत असेल तर ते अर्थातच एखादा टॉपिक इतका मल्टीडिसिप्लिनरी असो, एखादा काय युपीएससी विचारत असलेले बहुतांश निबंध हे मल्टीडिसिप्लिनरी असतात. सो तुमचं ते एकापेक्षा जास्त सेक्शन मध्ये देखील येऊ शकतं. समजा काही विषय फिलॉसॉफिकलही वाटतात, ते तंत्रज्ञानाशी रिलेटेड पण असतात, काही विषय असे असतात की जे भारताच्या सेंट्रिक वाटतात परंतु त्याला एक वैश्विक आयाम देखील असतो. सो ते थोडंसं पुढं मागं होऊ शकतं, पण आपण एक बॉर्डर तुमच्या विचारां तुम्हाला लक्षात यावं, तुमच्या ह्या गोष्टी ध्यानात याव्या आणि तुम्हाला अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात याव्या याकरिता आपण हा निबंध आतापर्यंत जसे आलेले आहेत ते निबंध आपण काय करतो आहोत ते आपण व्यवस्थित वर्गीकृत करतो आहोत. आता पहिलं जे वर्गीकरण आहे ते आहे भारताच्या सेंट्रिक जे मुद्दे आहेत त्याच्यावरती निबंध कोणत्या स्वरूपाचे आलेले आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पहिलं आहे भारत, लोकशाही, प्रशासन, समाज, संस्कृती. म्हणजे भारताच्या अँगल पकडून जे प्रश्न आलेले, विशेषतः 17च्या अगोदर असे प्रश्न भरपूर यायचे, या प्रश्नांना आपण इथं बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला इथं दिसत असेल की अशी स्वप्न ज्यांनी भारताला झोपू देऊ नये. म्हणजे असे कोणते स्वप्न आहेत की ज्या स्वप्नांनी भारताला नेहमी कृतीप्रणव ठेवलं पाहिजे, की गरिबी मुक्त देश हे असं स्वप्न असावं की या स्वप्नामुळे भारताला झोप येणार नाही, की आपल्याला हे साध्यच करायचं आहे. म्हणजे भारत इथं तुम्ही लक्षात घ्या, ह्याला डिकोड करताना काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले यातल्या कीवर्ड्स फाइंड करायचे आहे.
अशी स्वप्ने. इथं आले ड्रीम्स. ड्रीम्स काय असतात, स्वप्न कशाच्या संदर्भात असतात, स्वप्न सकारात्मक असतात, नकारात्मक असतात, स्वप्नांचे वेगवेगळे पैलू असतात. सो ते एक तुम्हाला लक्षात घ्यायचंय, ज्यांनी भारताला झोप येऊ देऊ नये, झोपू देऊ नये. भारताला म्हणजे तुम्हाला एक लक्षात येत आहे की ते राष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघायचं आहे आपल्याला, की भारत या देशाला झोपच येऊ नये अशा स्वरूपाचे कोणते स्वप्न असू शकतात. म्हणजे भारताला त्या स्वप्नांनी एक तर त्रस्तही केलं पाहिजे आणि कृती प्रणवही ठेवलं पाहिजे. सो तुम्हाला हे डिकोड करताना मग तुम्हाला त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्ही जीएसच्या अभ्यासाच्या विषयांच्या अनुषंगाने जर बघत गेला तर समजा इतिहासाच्या संदर्भामध्ये एक आहे की ऐतिहासिक जे इंटरप्रिटेशन आहे, ऐतिहासिक घटनांचं इंटरप्रिटेशन आहे, त्याच्यामध्ये असलेला दुजाभाव आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या गोष्टी, त्यातनं निर्माण होणारे वेगवेगळे तेढ हे होऊ नये असंही आपलं एक स्वप्न असायला हवं. जर तुम्ही सोसायटीच्या संदर्भामध्ये बघितलं तर भारतीय सोसायटीमध्ये बालविवाहाचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर जातीय भेदभाव असेल, धार्मिक भेदभाव असेल, धार्मिक वितुष्ट असतील, याची हे सगळ्यांच्या मुक्त असलेला भारत आपल्याला निर्माण करण्याचं एक स्वप्न असेल तर ते कसं करता येईल. आणि हे लिहिताना नेहमी तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी होण्याची परीक्षा देता. मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करतो, नेहमी सांगत असतो की या पूर्ण प्रोसेस मधला एक महत्वाचा घटक काय आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट बोलताना, लिहिताना, मुलाखतीत बोलताना, पूर्व परीक्षेत, मुख्य परीक्षेत लिहिताना हा विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही जो विचार करता आहात तो एका प्रशासकीय अधिकारी त्या प्रकारचा विचार करणार आहे का, आणि युपीएससीला अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी अपेक्षित आहे का. सो त्यातनं तुम्हाला ते सोपं पडतं. त्याच्यानंतर तुम्ही जिओग्राफीच्या संदर्भात जर विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या काय महत्वाचं आहे, कोणत्या प्रकारचे स्वप्न आहेत की जे पाण्याचा संबंधाचा प्रश्न असेल की पाणी अव्यस्त प्रमाणात आहे, कोरडवाहू जमीन आहे आपल्याकडं, तर या सगळ्याला इरिगेशन कसं पोहोचवू शकतो. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये आहेत की हे प्रोजेक्ट कम्प्लीट झाले, नदीजोड प्रकल्पासारखे प्रोजेक्ट आहेत की जे महत्वाकांक्षी आहेत आणि त्याच्यासमोर प्रचंड आव्हान आहेत, तर ते अविरतपणे काम करून ते पूर्णत्वास नेणं म्हणजे काय, झोपू देऊ नये म्हणजे काय. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बघितलं असेल की आपण काय म्हणतो की स्वप्न असं पहा की ज्यांना तुम्हाला झोप आली नाही पाहिजे किंवा दिवसा स्वप्न पाहणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याला तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे की नेमका याचा फायनल अर्थ काय. म्हणजे तुम्ही नेहमी परीक्षा याच्यामध्ये असं स्वप्न न करता भविष्यकालिक असा विचार, म्हणजे रिपिटेटिव्हनेस देखील तुम्हाला टाळायचा आहे. त्याच्यानंतर सहकारी संघराज्य, मिथक किंवा वास्तव. आता 2016चा प्रश्न आहे, तुम्हाला त्याचा कॉन्टेक्स्ट पण माहीत असणं गरजेचं आहे. 2015च्या सुरुवातीला ज्यावेळेस नीती आयोगाची स्थापना होते त्यावेळेस नीती आयोगाला जो सेंट्रल थीम होती ना, तर ती कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची होती, सहकारी संघराज्याची थीम होती. सो हा जो प्रश्न आहे त्याच्यानंतर स्थापनेच्या नंतर एक दीड वर्षाच्या नंतर विचारला गेलेला प्रश्न आहे. सो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या 2-3 वर्षामध्ये पुढच्या भविष्यात येणारे प्रश्न ह्याचं एक तुमच्या डोक्यामध्ये अंडरस्टँडिंग असलं किंवा काही नवीन कन्सेप्ट कॉइन झाल्या तर त्याच्यावर तुमचा एक स्ट्रक्चर तयार असायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला निबंध लिहिताना, निबंधाची तयारी करताना त्याचा फायदा होईल. सहकारी संघराज्य, मिथक की वास्तव. आता सहकारी संघराज्य, आता 3 टप्प्यावर आपण आलेलो आहे की ज्यामध्ये सगळ्यात पहिलं जे संघराज्य होतं ते संघराज्याचे प्रकार काय होता की एक दातृत्व भाव होता आणि त्याची पार्श्वभूमी, संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधान निर्मितीच्या अगोदर झालेली भारताची पाहणी आणि त्याच्यानंतर केंद्रकारी संघराज्याकडे आपण झुकलेलं संविधान, कारण की भारताच्या इंटिग्रिटी करता, एकात्मतेकरता ते गरजेचं होतं. आणि ज्या अस्मितादर्शक गोष्टी आहेत त्याचा जास्त प्रभाव भारताच्या एकात्मतेवर पडू नये हा त्याच्या मागचा एक थॉट होता. त्याच्यानंतर आफ्टर एलपीजी तुमच्याकडे एक लक्षात येतंय की राज्यांमध्ये स्पर्धा होतीये, राज्यांमध्ये जी स्पर्धा होती त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर यायला लागल्या आणि मग ही एक स्पर्धात्मक फेडरलिझमकडे आपण जातो आहोत असं दिसायला लागलेलं आहे. परंतु त्याचा जो टोन आहे तो टोन काही संस्थात्मक नव्हता, त्याला एक स्ट्रक्चर्ड रूप आलं नव्हतं. मग तसं करत करत 15चं ज्यावेळेस नीती आयोगाची स्थापना झाली, म्हणजे त्याच्या अगोदरचा
जो प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग होता, तर नियोजन आयोगावर मेजर जो आरोप होता तो म्हणजे टॉप डाऊन अप्रोचनं तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात, की वरती दिल्लीत बसून नियोजन आयोगाचे सदस्य आहेत ते ठरवता आणि ते खाली ते थोपवलं जातं, अशा प्रकारचं एक क्रिटिक नीती आयोगाच्या स्थापनेच्या वेळेस केल्या गेलं. त्यामुळे नीती आयोगाचा जो बेस होता तो कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा होता, म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानं हे फेडरलिझम पुढे न्यायचं आहे असं त्याची एक आयडिओलॉजिकल मांडणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. पण ते सत्यात उतरली का, किंवा ते खरंच तसं झालं का, की त्याच्यानंतर केंद्रात सत्तेत असलेला पक्ष आणि त्या पक्षाच्याच सहकारी पक्षांचं सरकार यांनाच काही जुक्तवाब दिलं, तो एक वेगळा चर्चेचा विषय ठरू शकतो. परंतु आपल्याला तिकडे जायचं नाही. आपल्याला सहकारी संघराज्य हे मिथक आहे की वास्तव, याच्यावरती ह्या निबंधामध्ये बोलायचं आहे. मग सहकारी संघराज्याची कन्सेप्ट नेमकी काय आहे, तर राज्यांनी एकमेकांनाही सहकार्य करावं, राज्यांनी केंद्रालाही सहकार्य करावं, केंद्राने सगळ्या राज्यांना समान पातळीवर सहकार्य करावं आणि सगळ्यांच्या सहकार्यातनं हे संघराज्याचा उदय, त्या संघराज्याचा विकास साध्य करावं, अशा स्वरूपाचा आशय सहकारी संघराज्य या संकल्पनेमध्ये आहे. सो तुम्हाला पहिल्या फेजमध्ये तुम्हाला सहकारी संघराज्य काय आहे, त्याची पूर्वपीठिका काय आहे, त्याच्यात नेमके काय एकंदरीत त्या कन्सेप्टचा पूर्ण उहापोह करणं, मिथक काय, मिथ आहे का ते, सहकारी संघराज्य खरंच ही संकल्पना आहे का, की खरंच काहीतरी जोडण्याचा प्रयत्न, ह्याच्यावर चर्चा. आणि तिसरं हे वास्तव काय आहे, की खरंच ते होतं आहे का, आणि लगेच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वरून आपण कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम कडे कसं गेलो, याच्यावरती देखील तुम्हाला शेवटाकडे लिहिणं गरजेचं आहे. कारण की जसं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि नीती आयोगाला तर 16 मध्ये ऑलमोस्ट ती चर्चा सुरू झाली होती की स्पर्धात्मक संघराज्य असावं. मग स्पर्धात्मक संघराज्याला कसं कॅटर केलं गेलं, तर नीती आयोगाचे जे वेगवेगळे इंडेक्सेस आहेत, ज्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस असेल, इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स असेल, तर ह्या गोष्टींनी काय केलं, तर ह्यातनं कोणतं राज्य पुढे आहे, कोणतं राज्य मागं आहे, त्यांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण केलेली आहे. वेगवेगळ्या राज्यामधले इन्व्हेस्टमेंट समिट जे आहेत ते त्याचं प्रतीक आहे की राज्यांमध्ये एक स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक राज्य प्रयत्न करतं की मी समोर जाईल, मी समोर जाऊन माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करल आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी साध्य करल. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं फॅसिलिटेटर आहे का, किंवा ते त्याच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळी मांडणी करत आहे. बेसिकली याच्यावरती आपण आपले जे लेक्चर झालेले आहे फेडरलिझम त्याच्यावरही चर्चा केलेली आहे. निबंधाच्या अंगानं तुम्हाला याची चर्चा म्हणजे तिथं झालेली चर्चा फायद्याची ठरू शकते. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पक्षपाती मीडिया हा भारतीय लोकशाहीला खरा धोका आहे. 2019 हे हा विषय होता युपीएससीच्या पेपरमध्ये. आता युपीएससी इथं जर बायस मीडियावर प्रश्न विचारते आहे तर तुम्हाला माहिती आहे की 19च्या आजूबाजूचा कार्यकाळ कसा होता आणि त्यावेळेस मीडियाची जी स्थिती होती ती आजही कंटिन्यू आहे का, आणि मीडियावर जे मेजर आरोप झालेले आहेत ते सत्ताधारी पक्षांकडे झुकलेले आहे. इनडायरेक्टली हा प्रश्न तिकडे घेऊन जाणार आहे, त्या डिबेटकडे घेऊन जाणार आहे की अकाउंटेबिलिटी राहिलेली आहे का मीडियामध्ये, की मीडिया ही कोणाकरता तरी दुजाभाव करणारी ठरते आहे का. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो एकंदरीत याच्यावरती तुम्हाला जर लिहायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला पक्षपाती मीडिया म्हणजे काय, पक्षपाती मीडियाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत याच्यावर तुम्हाला उहापोह करायचा आहे. त्याच्यानंतर भारतीय लोकशाहीच्या समोर भारतीय लोकशाही काय आहे, भारतीय लोकशाही स्वीकारताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नेमकं काय झालं होतं, त्याचे डिबेट्स काय आहेत, आपण लोकशाही हाच फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट का निवडलेला आहे, त्यातल्या त्यात आपली जी प्रातिनिधिक लोकशाही आहे तिच्यातल्या काय संकल्पना तुम्हाला पक्षपाती मीडिया सोबत जोडता येतात का ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर खरा धोका काय आहे. आता खरा धोका म्हणजे भारतीय लोकशाहीच्या समोर असलेलं आव्हान आणि नेमका कोणता धोका आहे. आता त्याच्यात खरा धोका म्हटलं तर तुम्हाला पक्षपाती मीडिया हाही एक धोका आहे, प्लस खरा धोका तोच आहे की दुसरा आहे यावरही बोललं पाहिजे. आता मी इथं थोडंसं ब्रीफ मध्ये घेतोय कारण की हा
आपलं एक तोंड ओळख आपण निबंधाची करतो आहे. जर ह्याच्यावर पुढे डिटेल लेक्चर घ्यायचं ठरलं तर आपला विषय भरकटल. आणि एक कन्साइज काय, नंतर आपण बॅचमध्ये ह्या सगळ्यांवरती चर्चा, डिटेल विस्तृत अशा निबंधाच्या विषयांवरती चर्चा करणारच आहोत. सो आपण एक ब्रीफ आयडिया घेत जाऊ, जेणेकरून हे लेक्चरही थोडस म्हणजे टाइमात संपल आणि तुम्हालाही एक ब्रीफ आयडिया त्यामध्ये येईल. नाही तर जे मला महत्वाचं सांगायचं आहे ते बाजूला राहून जाईल आणि आपण वेगळ्याच गोष्टींवरती जास्त चर्चा करू. पुढचा जे सेगमेंट आहे ते आहे आंतरराष्ट्रीय संबंधावर. युपीएससीने पहिले, आता थोडंसं कमी झालं, इव्हन 20 मध्ये पण हा प्रश्न इंटरनॅशनल रिलेशनवरचा प्रश्न आलेला आहे. तर पहिला टॉपिक बघा. आता हे तुम्ही म्हणाल की सर हे भारताच्या ह्याच्यामध्ये पण यायला पाहिजे होतं. सो मी ते पहिलेच सांगितलं की इंटरडिसिप्लिनरी असल्या कारणाने विषय असं होऊ शकतं. आता भारतीय सीमा विवादाचे व्यवस्थापन ही एक जटिल काम आहे. आता इथं तुम्हाला भारताची सीमा काय आहे, त्या सीमेला वेगवेगळ्या पोर्शन मध्ये तुम्हाला ते डिफाईड करता आलं पाहिजे. तुम्ही सुरुवात करताना परत तुमचं जे कंटिन्युटी ऑफ थॉट प्रोसेस कसं आहे ते दाखवण्याकरता मी हे उदाहरणावरती आपल्याला बोलतो की समजा तुम्ही भारतीय सीमेचं डिकोड करायला लागले, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कसं डिकोड करता येऊ शकतं. सगळ्यात म्हणजे भूसीमा काय आहे, त्याच्यानंतर जलसीमा काय आहे. जर तुम्हाला हे आकडे माहित असेल तर वेल अँड गुड, नाही माहित असलं तर इतकाही फरक युपीएससीच्या निबंधामध्ये तरी पडत नाही. भूसीमा झाली, जलसीमा झाली, हे झालं तुमचं टाईप ऑफ बॉर्डर वरनं त्याचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे लँड आहे की वॉटर बॉर्डर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जॉग्राफिकल जो आपला मॅप आहे त्या मॅप मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, एक ब्रीफ मॅप काढलेला आहे. तर इथं तुम्हाला हा सेगमेंट वेगळा उचलता येतो, हा सेगमेंट वेगळा उचलता येतो, हा सेगमेंट आणि हा सेगमेंट. समजा तुम्ही जर इथून सुरुवात केली तर मग तुम्ही, आणि विशेष वेळेस आता बघा 2020 आहे, 2020चा प्रश्न आहे. त्या काळात जर तुम्ही विचार केला तर 2020 ला काय होत होतं की ट्रम्पचं शासन जे आहे शेवटाकडे आलं होतं. ट्रम्पना साऊथ एशिया पॉलिसी त्या ठिकाणी घोषित केलेली होती, न्यू साऊथ एशिया पॉलिसी, ज्यामध्ये त्यांनी अशी आग्रही भूमिका केली होती की अफगाणिस्तानमध्ये आणि विशेषतः दक्षिण आशियामध्ये भारताची भूमिका महत्वाची झाली पाहिजे, भारताने मुख्य भूमिका घेतली पाहिजे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जर विचार करत असाल, 2020चा प्रश्न आहे, 2020च्या काळामध्ये, सॉरी 2018चा प्रश्न आहे, तर त्यावेळेस तुम्ही जर हा विचार करत असाल की नुकतंच त्यांच्या पॉलिसीवर डिस्कशन चालू होतं, ती घोषित नंतर झाली होती, तर ह्या अनुषंगाने तुम्ही इथून सुरुवात करणं अभिप्रेत आहे. किंवा त्या काळामध्ये ज्या गोष्टीवरती चर्चा, तुम्ही ज्या वर्षी एखादा विषय लिहितात, समजा तुम्ही भारतीय सीमा विवादाचं व्यवस्थापन हा जर प्रश्न तुम्ही 2022-23 मध्ये लिहित असाल तर तुम्ही श्रीलंकेपासून सुरुवात करू शकता, कारण श्रीलंका करंट इश्यू आहे. जर तुम्ही 24च्या पेपरला याचं उत्तर लिहित असाल तर तुम्ही बांगलादेश पासून करा, कारण बांगलादेश मधला प्रश्न गंभीर झालेला आहे. जर तुम्ही तो 17-18च्या आसपास करत असाल तर तुम्ही तिथं रोहिंग्याचा प्रश्न घेऊ शकता. सो त्या वर्षावर हे डिपेंड करतं की तुम्ही सुरुवात कुठनं केली पाहिजे. आणि त्यातनं सुरुवात करताना तुम्ही एक सेगमेंट पकडा. जर समजा तुम्ही रोहिंग्याचा प्रश्न विचार केला असेल तर तुम्ही इथून सुरुवात करा आणि मग त्याला एक क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सगळ्या सीमांच्या संदर्भामध्ये चर्चा तुम्ही घडवून आणा की नेमकं कसं हे कठीण आणि जटिल होत गेलेलं काम आहे. त्याच्यासोबत हा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय संबंधामधील मूक घटक म्हणून सायलेंट फॅक्टर असं लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये जो पेपर आहे. तर इथं बेसिकली तुम्हाला विचारलंय की टेक्नॉलॉजीचा एक सायलेंट फॅक्टर म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काय तिची भूमिका आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बघायची आहे. या फॅक्टरची भूमिका इथं तुम्हाला डिकोड करायची आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांना डायरेक्शन देणारे वेगवेगळे घटक आहेत. आता त्यातला एक घटक म्हणून तुम्ही ज्यावेळेस तंत्रज्ञानाला बघता आहात तर तुम्हाला त्याची एक पार्श्वभूमी मांडावी लागेल की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ज्यावेळेस दोन राष्ट्र एकमेकाशी संबंध स्थापित करता आहात. समजा आता चीनमध्ये भारताचे सुरक्षा सल्लागार जे आहेत, मुख्य सुरक्षा सल्लागार NSA गेलेले आहेत, तर तिथं विशेषतः त्यांचा भर जो आहे तो सांस्कृतिक टाईप आहे, ट्रेडचा टाईप आहे आणि इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह टाईप कसा आपण केला पाहिजे याच्यावरती चर्चा सध्या त्यांची घडून येत आहे. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की दोन देश ज्यावेळेस एकमेकाशी संबंध करतायत,
स्थापन करता आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला त्यात एक अग्रक्रम असतो आणि त्यातच एक टेक्नॉलॉजी हा एक फॅक्टर आहे. आता हा फॅक्टर सायलेंट फॅक्टर म्हटलेला आहे, यावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. मुक फॅक्टर म्हणजे सायलेंट फॅक्टर म्हणजे काय, की ज्याच्यावर चर्चा कमी होती परंतु तो महत्वाचा ठरतो आहे. आता समजा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ज्या काही आपल्या कॉन्फरन्सेस होतात, केतन कदम सरांनी COP वरनं एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर तुम्हाला याच्यावर डिटेल ऐकायलाही भेटेल. तर असे ज्यावेळेस काही कॉन्फरन्सेस होतात, तर ह्या कॉन्फरन्सेसमध्ये तुम्हाला काही गोष्टी लागतात. टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर जे आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे आहे, हा एक सेंट्रल मुद्दा येतो. तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे काय, तर जे ग्रीन एनर्जी करिता किंवा क्लायमेटला वातावरण बदलाला अभिरूप असलेलं तंत्रज्ञान जे आहे, त्या विकसित देशांनी ते विकसनशील किंवा अविकसित देशांना ते ट्रान्सफर केलं पाहिजे, जेणेकरून ते अफोर्ड करत नाही तर त्यांना ते मिळालं पाहिजे, जेणेकरून तेही त्यात एक ऍक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन करू शकतात. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा जर मुद्दा घेतला तर ह्याला आणखीन एक 20चा जर पेपर आहे, तर 20च्या पेपरला तुम्हाला आणखीन एक अँगल तुम्हाला माहिती आहे की कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचा मुद्दा होता. व्हॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये भारताने जी व्हॅक्सिन डिप्लोमसी केलेली आहे, इनडायरेक्टली हा प्रश्न तिकडे घेऊन जातो आहे तुम्हाला. व्हॅक्सिन डिप्लोमसी काय होती, व्हॅक्सिन डिप्लोमसीमध्ये भारतानं कसं भारताच्या हेल्थ सेक्टर मधल्या, विशेषतः फार्मास्युटिकल सेक्टर मधल्या प्रगतीचा उपयोग करून घेतला, ही देखील तुम्ही तिथं लिहू शकले असतात. त्याच्यानंतर 17चा प्रश्न आहे, 17ला कॉन्फरन्स झालेली होती ना आमच्या संदर्भामध्ये, तर त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे की बहुध्रुवीय जगात अलिप्ततावादी चळवळीची प्रासंगिकता गमावली आहे का, म्हणजे नामना तिची प्रासंगिकता गमावली आहे का. नॉन अलाइनमेंट मुवमेंटची जी पार्श्वभूमी आहे, तुम्हाला तिथून सुरुवात करावी लागेल की ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, नामची स्थापना कधी झालेली आहे, भांडूप परिषद काय होती आणि ह्यातनं नेमकं काय बाहेर आलं होतं. म्हणजे ज्यावेळेस 2 आयडियोलॉजिकल बॅटल जगभरात चालू होत्या, साम्यवाद रशियाच्या तत्कालीन USSR आणि आत्ताचं रशिया यांच्या नेतृत्वात असलेल्या साम्यवादी समाजवादी चळवळींचा एक गट आहे, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवली चळवळींचा एक गट आहे. या दोन्ही गटांमध्ये होत असलेली संघर्ष, यांच्यामध्ये असलेली चालू असलेली सत्ता स्पर्धा आणि त्याला दुसऱ्या महायुद्धाचं असलेली एक पार्श्वभूमी, या सगळ्या अँगलला तुम्ही विचार केल्याच्या नंतर लक्षात येतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये नवीन राष्ट्रराज्यांना स्वातंत्र्य मिळणं, म्हणजे जे राष्ट्रराज्य वसाहतीक होते त्यांना स्वातंत्र्य मिळण्याचा तो एक कालखंड आहे. नव्यानं स्वतंत्र झालेले राज्य कसे विचार करतात आणि या राज्यांच्या विचारातनं नेमकी कोणती गोष्ट होते, तर यांचं स्वतःचं हित महत्वाचं ठरतं आणि त्याकरता त्यांनी ठरवलंय की आता आम्हाला त्या दोन्ही गटांच्या संघर्षात काही एक घेणं देणं, कारण हे पुढे गेलेले आहेत, हे स्वतंत्र आहेत, हे पुढे गेलेले आहेत, आम्हाला आमच्या देशाचं स्वातंत्र्य करायचं आहे, त्यातनं विकास करायचा आहे. आणि त्या नुकत्याच स्वातंत्र्य झालेल्या देशांचे जे काही नेते आहेत त्यातलं विशेष मोठे नाव जे आहे ते आपले नेहरूंचं आहे. तर नेहरू आणि त्यांच्या समकालीन इतर लोकांनी पुढाकार घेऊन हे जे काही नाम स्वरूपाचं जी काही चळवळ उभी केलेली आहे, ह्या चळवळीचा नेमका त्या काळातली जी प्रासंगिकता होती ती प्रासंगिकता आज राहिलेली काय, आजचं जग हे काय आहे, बहुध्रुवीय जग आहे. त्यावेळेचं जे जग होतं ते द्विध्रुवीय होतं. USSR आणि USA यांची ही स्पर्धा होती. हे दोनच ध्रुव जागतिक सत्ताकारणामध्ये महत्वाचे ठरलेले होते. तर त्यावेळेस नामचं एक महत्व होतं, कारण नाम त्यावेळेस दोन्हीकडनं फायदे घेण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःच एक तिचं हितही त्याच्यामध्ये होतं. वेळेस आता काय झालंय, तर आता मल्टीपोलर वर्ल्ड झालेला आहे, बहुध्रुवीय जग त्या ठिकाणी झालेलं आहे. आता बहुध्रुवीय जग झालेलं असताना खरंच नाम सारख्या चळवळीची प्रासंगिकता उरलेली आहे का, की तिनं तिची प्रासंगिकता गमावली आहे का, अशाच स्वरूपाचा हा प्रश्न आहे. अशा स्वरूपाचं तुम्हाला मग त्याच्यात गमावले आहे असं तुमचं जर आर्ग्युमेंट असेल, तुम्हाला ते इलॅबोरेट करावं लागेल की का गमावलेले आहे. बहुध्रुवीय जगामध्ये वेगवेगळ्या ज्या संघटना नंतर निर्माण झाल्या, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असेल, ब्रिक्स असेल, आशियान असेल, ह्या लेटर फेज मधल्या ऑर्गनायझेशन्स आहेत, प्लॅटफॉर्म G7, G77, G20
असे प्लॅटफॉर्म्स आहेत. ह्या प्लॅटफॉर्म्सनं नामचं महत्व कमी केलेलं आहे का, इरोड केलेलं आहे का? बायलॅटरल ज्या गोष्टी, ज्या प्रकारचे संबंध वेगवेगळ्या देशांमध्ये स्थापन होत आहेत त्या आयडिओलॉजीच्या पलीकडे गेलेल्या. फ्रान्सिस फुकुयामा यांनी ज्यावेळेस सांगितलं की एंड ऑफ हिस्ट्री झालेला आहे, एंड ऑफ आयडिओलॉजी झालेला आहे, की भांडवलशाहीचा आणि त्यातल्या उदारमतवादाचा अंतिम विजय झालेला आहे. अशी परिस्थिती आहे का की सगळ्याच इकॉनॉमीज ह्या एका प्रकारच्या दृश्य आणि अदृश्य पणाने कॅपिटलिझमकडे वळालेल्या आहेत का? आणि मग यामध्ये ह्या आयडिओलॉजिकल बॅटल कुठेतरी इरोड होऊन सगळेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या मार्गाने चाललेले आहेत का? ह्या सगळ्यांचा उहापोह तुम्हाला या निबंधामध्ये तुमच्याकडनं युपीएससीला अपेक्षित आहे. आय नो दॅट की आता जे विद्यार्थी सुरुवात करत आहेत त्यांना हे खूप कठीण वाटू शकतं, क्लिष्ट वाटू शकतं, परंतु एक वर्ष तुम्ही सिरियसली अभ्यास केला युपीएससीचा किंवा एमपीएससीचा, जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वाले विद्यार्थी आहेत त्यांचा, तर तुम्हाला हे सगळं तुम्हाला आयडिया येईल. तुम्ही एखाद्या विषयाकडे बघताना तुमचा एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह काय असेल तो पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आत्मसात करता येणार आहे. सो ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पुढे आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतर्गत सुरक्षा या अनुषंगाने एक वर्गीकरण बघू. असं करत करत फिलॉसॉफिकलचं वर्गीकरण करू आणि परत मग पुढे निबंधाच्या स्ट्रक्चर वगैरे वरती आपण चर्चा करू. थोडस जड होत असेल तर थोडस बिअर करा किंवा तुम्ही हा पोर्शन स्किपही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला निबंध तुम्ही एक दोन लिहिले त्यानंतर तुम्हाला विश्लेषण ऐकायचं असेल तर हा मधला पॅच जो आहे सुरुवातीचा तो तुम्ही शेवटीही ऐकू शकता. याच्यावर फक्त आता हे जड जात आहे किंवा हे काहीतरी खूप विस्तृत चर्चा होते आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला फायदा. सिक्वेन्स पुढे मागे केलं तरी चालेल. याच्यानंतर माझा सांगण्याचा म्हणजे मी हा मुद्दा पहिले का घेतला, कारण की तुम्हाला एक आयडिया येणं गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, मग प्रश्न कसे विचारले जातात, टॉपिक कसे दिले जातात, हे तुमच्या ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही तयारी करताना देखील तुमच्या डोक्यामध्ये हे राहील. त्यामुळे आपण हे मुद्दाम पहिले घेतलेलं आहे. पुढचा विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भामध्ये सोशल मीडिया मूलतःच एक स्वार्थी माध्यम आहे. आता हे डिकोड करताना सोशल काय आहे, मीडिया काय आहे, सोशल मीडियाचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे नेमकं हे प्लॅटफॉर्म बद्दल बोलत आहेत का, की हे कोणत्या ऍप बद्दल बोलत आहेत, की सोशल मीडिया हे एक जी इकोसिस्टीम तयार झालेली आहे या इकोसिस्टीमचे वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मूलतः तिचं मूळ स्वरूप हे स्वार्थी असणं आहे का. सोशल मीडियामध्ये ज्यावेळेस तुम्ही वावरता त्यावेळेस तुम्ही किती सेल्फ कॉन्शियस असता, तुम्ही किती स्वतःबद्दल बोलता. म्हणजे मी आता मी देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, तर त्यामध्येही आपण बघतो की सोशल मीडिया हे आता या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे की जे तुम्ही तुमचा विचार काय मांडणार आहात हा विचार तुमच्या त्या स्वार्थी म्हणजे जास्तीत जास्त ट्रॅक्शन मिळावं, जास्तीत जास्त लाईक्स मिळावे, शेअर्स मिळावं, तुमचे फॉलोअर्स वाढावे म्हणून कधी कधी तुम्ही तुमच्या विचारांना मुरड घालून काही न पटणाऱ्या गोष्टी करता आहात का याचाही विचार केला पाहिजे. आणि ह्यातनं काय होत आहे तर ह्यातनं सोशल मीडियाचा जो मूळ अर्थ होता की तुम्हाला तुमचं एक अभिव्यक्तीचा एक प्लॅटफॉर्म होता, तुम्हाला जगाशी कनेक्ट करता यावं याच्याकरता जी मांडणी केली होती, याच्याकरता ही जी गोष्ट झाली होती, हिचा कुठेतरी रिव्हर्स इफेक्ट होऊन लोक स्वतःला जे पॉप्युलर पर्स्पेक्टिव्ह आहे त्यामध्ये स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत का हेही तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की सत्य असत्याशी केले काही परी माननीय नाही बहुमता. म्हणजे काय की कोणत्याही गोष्टीकडे बघताना मी सत्य आणि असत्याची पडताळणी करतो आहे. बहुमत सांगते हाच काही अंतिम सत्य आहे असं नाही. कधी कधी बहुमत, कधी कधी काय बहुतांश वेळेस बहुमत चुकीचंही ठरू शकतं. तर तुम्ही स्वतः ती पडताळणी करता आहात का आणि तुम्हाला ते पटत नसल जे बहुमत बोलतंय म्हणून तुम्ही ते बोललं पाहिजे का, किंवा तुमचं मत मांडायचं म्हणून तुम्ही बोलता आहात का. आणि सोशल मीडियाचे जे अल्गोरिदम्स आहेत, सोशल मीडियाचा जो विचार आहे, त्याचं जे एक इकोसिस्टीम आहे ते तुमच्या विचारांवर कसा परिणाम आणि प्रभाव करत आहे याचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियाचा विचार करता, एकंदरीत सोशल मीडिया इकोसिस्टीमचा विचार करता, तर इथं हे स्वार्थी माध्यम आहे का हेही तुम्हाला लिहायचं आहे. प्लस याच्यासोबत ते स्वार्थी माध्यम तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही त्याला काउंटरही लिहू शकता.
फक्त एक गोष्ट लागेल, म्हणजे काही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही एक पूर्वग्रह असतो की सर निबंध आला आहे, युपीएससी एखादा टॉपिक देत आहे, तर या टॉपिक मध्ये युपीएससी असा विचार करते तर मी असाच विचार करत. आता सीएपीएफच्या पेपरमध्ये युपीएससीने प्रश्न विचारला होता की सामाजिक प्रगतिशीलतेला, आय थिंक मी आता थोडंसं रॉ मध्ये सांगतो, एक्झॅक्ट वर्डिंग मला आता आठवत नाहीये, तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आरक्षण हे सामाजिक गतिशीलतेला मारक ठरत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की युपीएससी विचारते म्हणजे युपीएससीचा विचार आहे तो अंतिम आहे, तर त्यांनी आरक्षणाच्या अगेन्स्ट मध्ये भरपूर काही लिहून ठेवलेलं आहे. तर हे युपीएससी कधी कधी तुमच्या पूर्वग्रहही तपासण्याकरिता अशा प्रकारचे प्रश्न टाकते. आता मध्यंतरी एमपीएससीच्या सीसेटच्या प्रश्नांवरती भरपूर गदारोळ झाला, तर एकतर ह्या प्रक्रियेची माहिती नसणाऱ्या लोकांना याचा आयडिया नाहीये की हे प्रश्न का टाकले जातात. तर हे प्रश्न हे तुमचे पूर्वग्रह तपासण्याकरिता, तुम्ही कसा विचार करता, तुम्ही खरंच अधिकारी म्हणून तुम्ही पात्र ठरू शकता का, ह्याची ही एक कसोटी आहे. सो युपीएससी जर काही लिहित आहे तर ती स्वतःही तिला त्या प्रश्नाला अग्री करतच असेल असं नाहीये. ती कदाचित तुमची टेस्ट करण्याकरता, तुमचे पूर्वग्रह तपासण्याकरिता तसा टॉपिक देऊ शकते. सो इथं काय आहे तर मूलतःच एक स्वार्थी माध्यम आहे. स्वार्थी माध्यम आहे म्हणजे सेल्फ सेंटर्ड आहे, सेल्फ इंटरेस्ट करणारच आहे का याचा विचार केला पाहिजे. याच सोबत तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सोशल मीडियाचा क्रिएटिव्ह फायदा केला जातोय. सोशल मीडिया एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनेही वापरला जाते, म्हणजे खूप फक्त ट्रोल करण्याकरता किंवा लाईक्स थम्स मिळवण्याकरिताच सोशल मीडिया वापरला नाही. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक इन्स्पायरिंग स्टोरीज मिळतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे बेटर इंडिया म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, परी म्हणून जे एक प्लॅटफॉर्म आहे पी साईनाथ यांचं, इथनं तुम्हाला वेगवेगळ्या केस स्टडीज कळतात. ह्या सोशल मीडियाचा उपयोग करून तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतात, वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू कळतात. सो हे फक्त स्वार्थी आहे का, मूलतः स्वार्थी आहे का, तर नाही. काही अंशी ते वेगळ्या प्रकारच्या चर्चेला देखील वाट मोकळी करून देणार आहे. हे पूर्ण तुम्हाला तुमच्या निबंधामध्ये येणं अपेक्षित होतं. या अँगल्सना तुम्हाला त्याचा विचार करणं गरजेचं होतं. तंत्रज्ञान मनुष्यबळाची जागा घेऊ शकते का, 2015चा प्रश्न आहे. आफ्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयच्या नंतर विशेषतः ह्या गोष्टीवरती चर्चा वाढलेली आहे की तंत्रज्ञान, रोबोटिक्स याच्यामध्ये होणारे, एआय रोबोटिक्स मध्ये होणाऱ्या, मशीन लर्निंग मध्ये होणाऱ्या ज्या अत्यंत जलद गतीच्या आणि भयावह म्हणू शकता किंवा खूप मानवी चिंतनाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आपल्या विचारांनी ती क्षमता गाठलेली नाही, त्या क्षमतेला जाऊन काही तंत्रज्ञानात्मक प्रगती होत आहे. आणि ह्यातनं सगळ्यात मेजर प्रश्न येतो आहे की कदाचित ह्या तंत्रज्ञानात प्रगतीच्या नंतर मानव हा एका माणसाकडे जर रिसोर्सेस असेल, त्याच्याकडे हे तंत्रज्ञान असेल, तर त्याला इतर मनुष्यांची गरजच पडणार नाही, अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचे आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला हा निबंध येतो की एक तर तुम्हाला तंत्रज्ञान काय आहे ते डिकोड करावं लागेल, ह्या प्रश्नाच्या अँगलनं तंत्रज्ञान काय ठरतं, त्याच्यात मनुष्यबळाची जागा घेऊ शकते की नाही याचाही विचार तुम्हाला करणं अपेक्षित आहे. तुमचं मत असू शकतं, घेऊ शकते, काहींचं मत असू शकतं, घेऊ नाही शकतं, पण तुम्हाला ते जस्टिफाय करावं लागेल. क्रिएटिव्ह रायटिंग करू शकतं का तंत्रज्ञान, मल्टीलिंग्वल होऊ शकतं का तंत्रज्ञान, भारतामध्ये जगामध्ये जितक्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये तंत्रज्ञान पेनिट्रेट करू शकतं का, तुमचं एआय जे आहे ते प्रत्येक भाषेला कॅटर करेल असं आहे का. आणि ह्या एआय मध्ये किंवा एकंदरीतच ह्या इकोसिस्टीम मध्ये जी भांडवलशाही आहे, ती भांडवलशाही मायन्यूट मायनॉरिटीज ज्या आहेत, भाषिक असतील, धार्मिक असतील, या मायनॉरिटीजला त्या भाषेमध्ये पण ही साहित्य आणू शकतं का. एआय तुमचं जे आहे, चॅट जीपीटी जे आहे, तर त्या गोल्ड अशा ज्या भाषा आहेत या भाषांमध्ये पर्यंत पोहोचू शकतं का, त्याकरता असलेली इन्व्हेस्टमेंट होणार आहे का. आणि खरंच या सगळ्यामध्ये मानवाची जी भूमिका आहे ती काय आहे, मानवाची जी क्रिएटिव्हिटी आहे, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट जो आहे, त्याचं क्रिएटिव्ह जे एक विश्व आहे, त्याचं जे एक स्वप्नरंजन आहे, त्याला रिप्लेस करू शकते का. मनुष्यबळ म्हणून, ह्युमन रिसोर्सेस म्हणून माणसं जे कामं करत आहेत ते कामं रूढ अर्थानं करू शकते का. आणि त्यातले जे प्रिसाइजनेस आहे, त्याच्यामध्ये तुमचं जे आर्टिस्टिक आणि अस्थेटिक सेन्स आहे तो तुम्ही मशीन्सला देऊ शकता का.
त्या सगळ्या गोष्टींचाही विचार करणं गरजेचं आहे. तो तुमच्या निबंधामध्ये येणं गरजेचं आहे. आत्मशोधाची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाच्या साह्याने बाह्य स्त्रोतांकडे सुपूर्द केली आहे का? 2021 आहे, थोडासा फिलॉसॉफिकल आणि थोडासा तंत्रज्ञान असं एक मिक्सचर तुम्हाला इथं दिसत आहे. आणि युपीएससी सहसा मल्टीडिसिप्लिनरी विषय निवडते, कारण तुम्हाला 1000 ते 1200 शब्द लिहायचे आहे. आणि या 1000 ते 1200 शब्दांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या अप्रोचला लिहिलं तरच ते तितके शब्द तुमचे भरणार आहेत. सो आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे स्वतःची जी डिस्कव्हरी आहे, ती डिस्कव्हरी करण्याची जी प्रक्रिया आहे, चिंतनाची मननाची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला हिला पहिले काय व्हायचं तर ही आपण आत्मशोध म्हणजे काय की माणूस काही विचार करतो आहे, माणूस स्वतः सगळ्या गोष्टींचा आकलन करतो आहे आणि तो स्वतः त्याच्याकडे बघतो आहे आणि त्याच्यानंतर तो काय करतो आहे तर आता जी तंत्रज्ञानात प्रक्रिया झालेली आहे म्हणजे तुमची आयक्यू टेस्ट आहे. आता तुमचा आत्मशोध काय आहे, तुमच्या कॅपेबिलिटीची तुम्हाला माहिती असणं, तुम्हाला काय आवडतं, काही गोष्टी माहीत आहेत हे बघणं. आता तुम्ही बघता बघा काही काही टेस्ट येतात की तुमचं कल काय आहे ते, म्हणजे मध्यंतरी ट्विटरवर वगैरे झालेलं की लिंक यायच्या की हाऊ मच यू आर अ कम्युनिस्ट, हाऊ मच यू आर अ सोशलिस्ट, हाऊ मच यू आर अ लिबरल. आता तुम्ही उदारमतवादी लिबरल आहात, तुम्ही कम्युनिस्ट आहात, साम्यवादी आहात, तुम्ही समाजवादी आहात, हा खरं तर तुमचा एक पर्सनल विषय आहे. तुमच्या तुम्ही स्वतः त्याच्यावर किती विचार करता, तुमचा नैसर्गिक कल कुठं आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. ही तुमची स्वतःचा शोध आहे, तुमचा आत्मशोध आहे जो तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे, तरच त्याच्यावरती काहीतरी लॉजिकल उत्तर मिळू शकतं. परंतु आता हे जे क्वेश्चन येत आहे किंवा हे जो एक सर्वे येतो की एक कम्प्युटराइज मेथड आहे, या कम्प्युटराइज मेथडमध्ये हे 10 प्रश्न आहेत, त्या 10 प्रश्नाची तुम्ही उत्तरं देता आणि ते उत्तर दिल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलं जातं की 10% तुम्ही सोशल आहात, 20% कम्युनिस्ट आहात, 60% उदारमतवादी आहात. खरं तर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु ज्यावेळेस तुमचं आत्मशोध तुम्ही तंत्रज्ञानावर करता, तंत्रज्ञानाच्या ज्या अल्गोरिदम्स आहेत, त्या प्रश्नाला जे दिलेलं बॅकएंडचं वेटेज आहे, त्याच्याकरता वापरलेला जो डेटा आहे, ह्या सगळ्यांचं परिपाक म्हणजे त्यांना तुम्हाला दिलेलं त्या सर्वेच्या तुमच्या उत्तरावर दिलेलं काय आहे उत्तर आहे. आणि कधी कधी काय होतं की प्रश्नही असे डेव्हलप केले जातात की टोकाचे उत्तर असतात आणि तुम्हाला काहीतरी मधलं वाटत असतं, ते तिथं नसतंच, पण तुम्ही मग त्याच्यापैकी एक निवडतात. सो हा जो तुमचा आत्मशोध आहे की तुम्ही खरंच कोणत्या आयडिओलॉजीकडे झुकलेले आहात, हे तुम्ही तुमच्या चिंतना मननात येणारी गोष्ट आहे. ते आता तुम्ही काय करतात की तुम्ही त्या 10 क्वेश्चन वरून तुम्हाला तसं वाटायला लागतं. म्हणजे आय नो दॅट की सगळ्यांनाच असं वाटतं, म्हणजे सगळेच त्याच्यावर डोळे दाखवून विश्वास ठेवतील असंही नाही, परंतु भरपूर लोक असे असतात की जे विश्वास ठेवतात, हा मी असू शकतो बरं का सोशलिस्ट, मी असू शकतो मार्क्सिस्ट. पण ऍक्च्युअल मध्ये आत्मशोध ही वेगळी संकल्पना आहे. एका सर्वेच्या 10 प्रश्नांवर तुमचं फायनल आउटपुट निघू शकत नाही. त्याकरता तुम्हाला स्वतःला विचार करावा लागेल, तुम्हाला बघावं लागेल की नेमकं काय, तरच तुम्हाला त्याचा फायनल अर्थ कळणार आहे. सो आत्मशोधाची प्रक्रिया ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाह्य स्त्रोतांकडे आउटसोर्स केलेली आहे का, तुम्ही सेल्फ डिस्कव्हरी आउटसोर्स केलेली आहे का विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, हे बेसिकली तुम्हाला इथं ह्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या इक्यू टेस्ट आहेत, आयक्यू टेस्ट आहे, इमोशनल क्वेश्चन बघितला जातो, इंटेलिजन्स क्वेश्चन बघितला जातो, ह्याची एक चर्चा आहे, ती चर्चा तुम्हाला इथं करता आली असते. त्याच्यानंतर पुढचा सेगमेंट बघूया, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि विकास. आता तुम्हाला कळतंय की हे थोडंसं सरांनी जीएसच्या टाईप मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा एक थंब रूल नाहीये, परंतु आम्ही ज्यावेळेस प्रश्न सेग्रिगेट करत होतो त्यावेळेस मला ह्या 30 रॅन्डमली दिसले म्हणून मी त्याला एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतापुढील पेच प्रसंग, नैतिक की आर्थिक. इथिक्स आणि इकॉनॉमी या 2 पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला बघायचं आहे की भारतासोबत खरंच इथिकल प्रश्न आहे की परत इकॉनॉमिक प्रश्न आहे. आता इथिकल आणि इकॉनॉमिक मध्ये काय आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेत आहे. आता मी एक तुम्हाला पॉप्युलर डिबेट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रकल्प आपण निर्माण करतो तर त्याच्यामध्ये त्याला खूप प्रकारे विरोधही केला जातो. हा विरोध होताना मेजॉरिटी
वेळेस काही नैतिक आर्ग्युमेंट दिल्या जातात, इथिकल आर्ग्युमेंट दिल्या जातात. समजा इंडिजिनियस पीपल जे आहेत, जे आदिवासी बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत आपले, तर ते ज्या हॅबिटेटमध्ये राहतात, ते ज्या वनामध्ये राहतात, तिथल्या क्षेत्रात मायनिंग करण्याचे लायसन्सेस देणं आणि त्यात परत मग तो ग्रामपंचायतीला तो अधिकार द्यायचा आहे का, तो अधिकार हिरावून घेतला जातोय का, हा एक लार्जर डिबेट वेगळा. तर ह्याच्यामध्ये भारताला आता कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो प्युअरली इकॉनॉमिक असावा की प्युअरली इथिकल बेस असावा, ह्याची एकंदरीत एक द्वंद्व निर्माण झालेला आपल्याला दिसतं. आणि हे फक्त भारतासमोर नाही, हे बहुतांशी ज्या विकसनशील जे देश आहेत, राष्ट्र आहेत, त्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि युपीएससी ही तुम्हाला विचारते आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं, हे दोन्ही आहेत की ह्या दोन्ही नाहीत, किंवा मग काहीतरी वेगळंच आहे, किंवा दोन्ही पैकी काहीतरी एक आहे. आता तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे, हे सगळं सांगताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की खरंच आपण फक्त नैतिक प्रसंगात पोहोचलो आहोत का, की धोरणात्मक ही काही कारण त्यामध्ये आहेत. हे थोडंसं आपण फास्ट घेऊयात, नंतर याच्यावर चर्चा होणारच आहे. पण आता आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की हा एक सेगमेंट आहे, कोठेही गरिबी असली तरी ती सर्वत्र समृद्धीला धोका असते. 2018चा प्रश्न आहे की कोणत्याही एका सेगमेंटमध्ये, एका सेक्टरमध्ये, एखाद्या गावामध्ये किंवा समाजाच्या एखाद्या घटकामध्ये जर पॉवर्टी असेल तर ती कुठल्याही प्रकारच्या समृद्धीला, प्रॉस्पेरिटीला एक धोका असू शकतो. हा निबंध मी लिहिला होता मेन्सला, त्यावेळेस देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की एखाद्या ठिकाणी पॉवर्टी असण्याचा परिणाम काय होतो आणि ती पॉवर्टी कसं समृद्धीला धोका निर्माण करू शकते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे अनेक्डोट वापरू शकतात की समजा एखाद्या ठिकाणी पॉवर्टी आहे आणि ह्या पॉवर्टीला, ह्यातनं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नानं इतर ठिकाणच्या प्रॉस्पेरिटीला कसा धोका निर्माण केलेला आहे. देश म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला फक्त प्रॉस्पर जे लोक आहेत त्यांच्याच अंगाने विचार करायचा असतो का, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी पॉवर्टी आहे त्यांचाही विचार करणं अपेक्षित आहे. सो एकंदरीत समग्र आकलन तुमचं काय आहे आणि खरंच पॉवर्टी ही प्रॉस्पेरिटीला त्या प्रकारचा धोका निर्माण करते का, ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक उत्कृष्टतेसाठी वन हे सर्वोत्तम केस स्टडी आहे. आता हा 2022चा प्रश्न आहे. तुम्ही बघितला, मी पण बघितलं थोडासा कन्फ्युज झालो होतो की इकॉनॉमिक अँगलचा प्रश्न आहे, त्याला कनेक्ट केलेला आहे पर्यावरणासोबत, वनाच्या परिस्थितीशी कनेक्ट केलेला आहे. तर आर्थिक उत्कृष्टतेसाठी जर तुम्ही वनाची परिस्थिती बघत असाल, वन कसे आहेत ही केस स्टडी बघत असाल, तर हा जो एकंदरीत टॉपिक आहे हा तुमचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर जो तुम्हाला कलेक्टिव्ह एक थॉट घेऊन जायचा आहे की पर्यावरण रक्षणासोबतच विकास, ही समृद्धी कशी आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत केलेला आर्थिक विकास, ही आर्थिक उत्कृष्टतेत येतं का. म्हणजे तुम्ही फक्त डेव्हलपमेंट सेंट्रिक केलं किंवा ग्रोथ सेंट्रिक तुमचा अप्रोच असला आणि तुम्ही तिथे एन्व्हायरमेंटचा ऱ्हास करत गेला तर त्याला तुम्ही आर्थिक उत्कृष्टता म्हणू शकत नाही. तो तुमची इकॉनॉमिक ग्रोथ ठरू शकते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ठरू शकते. पण काही सेन्समध्ये ती डेव्हलपमेंट नसणार, तर फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असू शकतो, पण ती इकॉनॉमिक एक्सलन्स असणार नाही, इकॉनॉमिक आर्थिक उत्कृष्टता त्या ठिकाणी असणार नाहीये. सो तुम्हाला ही पूर्ण इलॉबरेट करून थीम त्या ठिकाणी सांगणं अपेक्षित. त्यानंतर शिक्षणाच्या आधारित काही प्रश्न होते. शिक्षण हा बेसिकली खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि युपीएससी करता तो प्रिय आहे, एमपीएससी करता ही प्रिय असण्याची शक्यता दाट त्या ठिकाणी आहे. सो यामध्ये शिक्षणामध्ये पहिला आहे की राष्ट्राचे भवितव्य त्याच्या वर्गात घडते. आता हे राष्ट्राचं भवितव्य त्याच्या वर्गात घडते हे आज ऑलमोस्ट सगळ्यांनी वाचलेली गोष्ट आहे, सगळ्यांना याच्यावर बेसिक विचार करून चाललेला आहे. तर अशा प्रकारचा निबंध ज्यावेळेस येतो त्यावेळेस भरपूर लोक हा निबंध लिहिण्याची
शक्यता जास्त आहे. म्हणजे इथं आपण एक थोडंसं डिस्कशन वेगळं करूया, ह्या टॉपिक पेक्षाही वेगळं. आता हे टॉपिक मध्ये सांगण्यासारखं असं काही जास्त नाहीये, बऱ्यापैकी लोकांना माहित आहे की राष्ट्राचं भवितव्य म्हणजे काय, विद्यार्थी घडवणं काय असतं, विद्यार्थी घडवण्याची प्रोसेस काय आहे, विद्यार्थ्यांना घडवणं म्हणजे कसं नागरिक घडवणं आहे, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या मूल्यव्यवस्था रुजवायची आहे, कोणत्या प्रकारचे विद्यार्थी निर्माण केलं की राष्ट्राची निर्मिती वेगळी होते, चांगली होती. मग ऐतिहासिक काही उदाहरणं तुम्हाला दिसून येतील की पंजाब मधल्या कॉलेजेसमध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना कशा प्रकारे, राजगुरू त्याच्यात नव्हते, भगतसिंग सुखदेव आणि इतर त्यांचे जे सहपाठी होते त्यांना कसं तिथल्या शिक्षकांनी मदत केली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राष्ट्राची निर्मिती, आता राष्ट्राच्या निर्मितीमध्ये राष्ट्र निर्माणामध्ये महत्वाचे जे व्यक्ती ठरले त्यांच्या शिक्षकांनी कसं त्यांना जेवढं, आंबेडकर असतील, नेहरू असतील, गांधी असतील, यांच्यावरती कसा कोणाचा प्रभाव होता, त्यांच्या शिक्षकांनी कसं, तुम्हाला लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये शिक्षणाचं महत्व तुम्हाला तिथे सांगायचं. फक्त वर्गखोलीबद्दलच तुम्हाला ठरवायचं नाही, तर तुम्हाला एकंदरीत तुम्ही वर्गखोलीला परत तुम्ही त्या मेटाफॉर मध्ये जर घेऊन गेला, तुम्ही समाज ही एक वर्गखोली आहे. तुम्ही तुमच्या अवतीभोवती, तुम्ही ज्या कॉलनीत राहतात, तुम्ही त्या घरात राहतात, यालाही तुम्ही वर्गखोली संबोधित करू शकता. म्हणजे तुम्हाला एका साच्यात अडकवायची नाहीये. याच्यात USA मध्ये आलेल्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला बृहत रूपामध्ये, मॅक्रो रूपामध्ये त्या ठिकाणी बघायचं आहे. ह्याच्यावरती थोडं आपण जे पूर्वग्रहामधला एक मुद्दा आहे त्याच्यावर टॅकल करूयात. तो म्हणजे की सोपा वाटणारा एसे लिहायचा का नाही. आता हा प्रश्न नेहमी विद्यार्थी विचारतात, हा प्रश्न की सर हा टॉपिक आम्हाला सोपा वाटतोय, मग हे इतरांनाही सोपं वाटत असेल, हा निबंध खूप लोक लिहितील, मग हे खूप रिपिटेटिव्ह कंटेंट असेल आणि मग आम्हाला आमच्या मार्कवरती परिणाम होऊ शकतो, तर मी हा टॉपिक लिहित नाही. आता लॉजिकली बघितलं तर हे योग्य वाटू शकतं, पण रॅशनली हे मला काही योग्य वाटत नाही. त्याचं कारण सांगतो. एक तर एक्झाम हॉलमध्ये जी परिस्थिती असते त्याच्यामध्ये कोणाला कोणताही विषय सोपा वाटू शकतो, कोणताही अवघड वाटू शकतो. त्याच्यानंतर हा प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्ही किती रिकलेक्ट करता, तुमच्याकडे असलेली इन्फॉर्मेशन किती रिकलेक्ट होती, हा वेगळा प्रश्न आहे. प्लस विद्यार्थ्यांना इतरांना किती रिकलेक्ट होती, हाही वेगळा प्रश्न आहे. तुमचे उदाहरणं त्यांचे उदाहरणं वेगवेगळे असू शकतात, हाही मुद्दा आहे. आणि जास्त लोक लिहित आहेत तर याचा अर्थ तुम्हाला मार्क कमी पडतील असं नाहीये, तुमचं त्यात स्टँड आउट झालं पाहिजे. म्हणजे माझं नेहमी सजेशन, मला ऑप्शनलच्या बाबतीतही प्रश्न विचारला जातो की सर काही ऑप्शनलमध्ये खूप मार्क येतात, काही ऑप्शनलमध्ये खूप कमी मार्क येतात. आपण तसं ऑप्शनलच्या संदर्भामध्ये लेक्चर तयार केलेलंच आहे, ते युट्यूबवर आहे, तुम्ही बघू शकता की निवडताना त्याच्यावर मी व्यवस्थित चर्चा केलेली आहे. प्रश्न हा नाहीये की मार्क कोणत्या गोष्टीत किती पडतायत, प्रश्न हा आहे की तुम्ही त्याच्यात किती एक्सलंट मार्क घेता. तुम्ही कोणताही जीएस घ्या, कोणताही एसे घ्या, पेपर घ्या किंवा कोणताही ऑप्शनल घ्या, ह्या प्रत्येकामध्ये एक थंब रूल आहे की तुम्हाला त्या स्पेसिफिक, म्हणजे GS2 असेल तर GS2च्या टॉप 10 मध्ये यायचंय. पहिल्या 10 मार्क, 10 जे हायेस्ट गुण असतील तितक्यातले गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. एसेच्या बाबतीतही तेच आहे. सो तुम्हाला माहित असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी हा एसे लिहू शकतो, तुम्हाला वाटतंय की मी हे व्यवस्थित इंटरप्रेट करतोय, माझ्याकडे वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत, माझ्याकडे एक प्रभावी सुरुवात आहे, तितकीच प्रभावी कन्क्लुजन आहे, तर तुम्ही हा विचार सोडून द्या की किती लोकांनी केला असेल, किती लोकांनी लिहिलं. कधी कधी काय होतं की आपण असा विचार करून एक येत असलेला निबंध सोडून काहीतरी अवघड लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो फसून जातो. भरपूर वेळेस विद्यार्थ्यांमध्ये असं होतं की तो एक्झाम हॉलमध्ये ते असं विचार करतात की हा सोपा आहे, सगळेच लिहितील, मी काहीतरी वेगळं लिहितो, मला मार्क्स मिळते. अजिबात विचार करू नका. जे परीक्षक आहेत त्यांना अजिबात घेणं नाहीये की तुम्ही काहीतरी वेगळं लिहिलं. त्यांचं मेन मुद्दा काय आहे की तुम्ही निवडलाय ना, तुम्हाला चॉईस आहे, 4 पैकी 1 लिहायचं आहे, तर तुम्ही त्या 4 पैकी तुम्हाला जो बेस्ट कॉन्फिडंट आहे तोच घेणार. म्हणजे तुमच्याकडनं हा निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जसा एक्सलेंट लिहिलाय तसंच तुम्ही अवघड टॉपिक घेतल्यावर पण तुम्हाला त्याच ताकदीचा लिहावा लागेल, तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. सो हा विचार अजिबात करू नका की हा सोपा आहे किंवा हा लयच अवघड, म्हणून मी अवघड लिहितो सोपा सोडून देतो, कारण सोपा सगळेच लिहिणार. अजिबात नाही. तुम्ही ज्या निबंधाला न्याय देऊ शकतात तोच निबंध लिहायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, स्पर्धेची वाढती पातळी तरुणांसाठी चांगली आहे का.
आता कॉम्पिटिटिव्हनेस जी वाढलेली आहे फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्येच नाही तर समाजाच्या सगळ्या सेक्टरमध्ये, कारण काय झालंय की रिसोर्सेस कमी आहेत, लिमिटेड आहेत, कमी म्हणण्यापेक्षा लिमिटेड आहेत, आणि लोकसंख्या वाढलेली आहेत, मागणारे हात जास्त आहेत, देणारे हात कमी आहेत, किंवा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघितलं तर तुमच्याकडे संधी कमी आहे, ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. तुम्ही इथं आत्ताही बघताय वेगवेगळ्या पेपर्स मध्ये पण बघतो आपण, समजा युपीएससीचं घ्या, युपीएससी मध्ये 1000 विद्यार्थी फायनली ऑन एन एव्हरेज सिलेक्ट होतात. एक 3-3.5 लाख, म्हणजे कधी कधी हा आकडा खूप जास्तही असतो फॉर्म भरणाऱ्यांचा. एक्झाम देणारे 3-3.5 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत समजा, त्यातले फक्त 15,000 मेन्स देणार आहेत. त्या 10 ते 12,000 जे काही रेंज असेल त्याचे मल्टिप्लायर तुम्हाला माहितच आहे. त्यातनं मग परत एक 3-3.5 हजारच्या आसपास ऑन एव्हरेज 2,500 कधी कधी इंटरव्ह्यूला घेतला गेला, आणि त्याच्यातले फायनल सिलेक्शन 1000 झालं. ही एक कॉम्पिटिटिव्हनेस झालेली आहे, आणि ह्या कॉम्पिटिटिव्हनेसचा ही चांगली आहे का बाबा तरुणांसाठी, असा हा निबंधाचा विषय आहे. आता तुम्हाला इथं सांगायची इथं तुम्ही सांगू शकता की कॉम्पिटिटिव्हनेस कसा चांगला आहे, त्याच्यातनं कसं जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची एक ऊर्जा मिळते, उर्मी मिळते, त्याच्यामध्ये तरुण स्वतःला खूप एक्सटेंड पर्यंत एक्सप्लोर करू शकता. प्लस तुम्हाला याच्यावर विचार करावा लागेल की संधीची समानतेचं जे तत्व आहे ते तुम्ही इथं फुलफिल करता आहात का. कॉम्पिटिटिव्हनेस वाढला आहे, ती कॉम्पिटिटिव्हनेस जीव घेणी तर ठरत नाहीये. म्हणजे तुम्ही बघितलंय नेट जी मध्ये जे कोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आत्महत्या करतात, इव्हन स्पर्धा परीक्षेतही काही आत्महत्याच्या घटना घडलेल्या आहेत माठेमाग. तर ह्या गोष्टी काय आहेत, हे एक्सेसिव्ह प्रेशर आहे का, ही एक्सेसिव्ह कॉम्पिटिटिव्हनेसचा आउटपुट आहे का, याचाही युवापोह तुम्हाला ह्याच्यामध्ये करता आला पाहिजे. मूल्यविरहित शिक्षण जरी ते उपयुक्त असले तरीही माणसाला अधिक विद्वान राक्षस बनवते. मूल्यविरहित शिक्षण म्हणजे ज्या शिक्षणामध्ये मूल्यच तुम्हाला सांगितलं ना, व्हॅल्यूज तुमच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये इन्कल्केट केल्या जात नाहीये, त्यांना ते शिकवले जात नाहीये, तर त्याच्या व्यतिरिक्त मूल्यांच्या व्हॅल्यूंच्या व्यतिरिक्तचं जे शिक्षण आहे तर तो माणूस कितीही असला तरी तो एक विद्वान राक्षस त्या ठिकाणी तुम्ही निर्माण करता आहात का. म्हणजे बेसिकली ह्या एसेचा जो टोन आहे तो टोन आहे की व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे, एज्युकेशन मध्ये व्हॅल्यूज कशा तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करू शकतात, विद्यार्थ्यांवर फोकस त्यामध्ये तुम्ही करू शकतात, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये लिहिता आलं पाहिजे की व्हॅल्यूचं इम्पॉर्टन्स काय आहे, व्हॅल्यू कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत, त्या कशा कशा आपण लिहू शकतो, आणि त्या असणं का गरजेचं आहे ते तुम्हाला इथं डिकोड करता आलं पाहिजे. आणि जर व्हॅल्यूज नसतील तरी त्या एज्युकेटेड पर्सनचा काय इफेक्ट होतो, तो काय आणि कसा असतो. त्याच्यानंतर आता सुभाषित तत्वज्ञानात्मक आणि नीतिशास्त्र आधारित काही निबंध आहे, विशेषतः फिलॉसॉफिकल एसेज जे आहेत, आणि हे आता युपीएससीचा रिसेंट प्रेम आहे फिलॉसॉफिकल एसे, म्हणजे की प्रचंड प्रमाणात इतक्या कोर्स येतात की विद्यार्थी अक्षरशः गांगरावून जातात की आता काय लिहायचंय आणि काय नाही लिहायचंय. आणि इंटरप्रिटेशन हा या सुभाषितांमधला, या एसेज मधला सगळ्यात मेजर फॅक्टर आहे की तुम्ही इंटरप्रिटेशन कसं करता, तुम्हाला ते इंटरप्रिटेशन जमतं आहे का, आणि हे जमत नसेल तर काय त्याचा इफेक्ट होऊ शकतो. सो साधेपणा हा अंतिम सुसंस्कृतपणा आहे. सिम्प्लिसिटी इज अ अल्टिमेट सोफिस्टिकेशन, अशा प्रकारचा हा निबंध होता. 2020चा निबंध आहे की तुम्ही किती साधं राहता हेच तुमचं सोफिस्टिकेशन आहे, तुमच्या सुसंस्कृतपणा त्या ठिकाणी आहे का. मग तुम्हाला सिम्प्लिफाईड जे आहे, साधेपणा जे आहे त्याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. नेमकं आता कशाला साधेपणा म्हणायला पाहिजे, आणि सोफिस्टिकेशनची जी व्याख्या आहे, म्हणजे आपण कधी कधी बघतो की सोफिस्टिकेशनच्या नावाखाली एका टिपिकल अशा विचार प्रवाहाला, या टिपिकल अशा जीवनशैलीला आपण सोफिस्टिकेटेड ठरवून ठेवलेलं आहे का. सोफिस्टिकेशन हे काय एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे का. सोफिस्टिकेशनचा म्हणजे सोफिस्टिकेशनवरच तुम्ही खूप काही लिहू शकता की सोफिस्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय, सुसंस्कृतपणा म्हणजे नेमका काय, सुसंस्कृतपणा म्हणजे आता ह्याच्यात जे संस्कृत आहे
संस्कृतीचा तो इंटरप्रिटेशन आहे. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीलाच तुम्ही चांगली संस्कृती म्हणू शकता. ह्याच्यामध्ये परत मग तुम्हाला लक्षात येतंय की कल्चरल हेजिमनी सारखी प्रकार आहे की जी कल्चरल हेजिमनी विशेषतः राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्यावर चांगल्या प्रकारे माहित आहे. तर कल्चरल हेजिमनी म्हणजे काय की एखाद्या घटकाच्या संस्कृतीनं, त्याच्या जीवन पद्धतीनं इतर घटकांना अप्रत्यक्षरित्या तुम्ही कसे दुय्यम आहात हे बिंबवणं, त्यांची एक स्वतःच एक सुप्रमसी त्या ठिकाणी निर्माण करणं. मग सुसंस्कृतपणा नेमका काय असू शकतो? आता आपण बघतो बघा की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे पुरस्कार होतात राष्ट्रीय पातळीवरती. पद्मभूषण, पद्मविभूषणाच्या सेरेमनीज होतात. त्यामध्ये ना एखादं आता राहीबाई कोपरे सारखे आहेत ज्यांना आपण बीजमाता म्हणतो, नगर जिल्ह्यातल्या, त्यांना पुरस्कार मिळालेला होता. त्यावेळेस त्या गेलेल्या होत्या. तर त्यांनी ज्या प्रकारचं एकदम सिंपल जसं आपलं राहणीमान आहे ग्रामीण भागातल्या महिलेचं, तसं त्या गेल्या होत्या. मग तिथं असं दिसतं की मग लोकांचं असं हे सिम्प्लिफाईड राहणं किती भारी लेवलचं सोफिस्टिकेशन आहे. पण मग हा तुम्ही विचार कसा करता? तुम्हाला कसं वाटतं की हे साधं राहणं आहे? कदाचित त्या खेडेगावामध्ये काही लोकांना ते उच्च प्रकारचं राहणं वाटू शकतं. ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीयेत, ज्यांच्याकडे ते साधनं नाहीयेत, त्यांना ते असं वाटेल की हे तर खूप उच्च प्रतीचं आहे. तर तुम्ही ज्या स्थळ काल परिस्थितीमध्ये राहतात त्याचा तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या सिम्प्लिफिकेशनवर इफेक्ट असतो की हे सिम्प्लिफाय म्हणजे हे खरंच हे साधेपणा आहे. साधेपणालाही त्याचा एक आयाम आहे. त्या आयामावर देखील तुम्हाला चर्चा करता आली पाहिजे. कधी कधी तुम्ही जर फेज 3 पार्टीज मध्ये गेला तर तिथं तुम्ही जी गोष्ट आता मिडल क्लास असेल किंवा लोअर मिडल क्लास असेल त्यांना जी गोष्ट खूप फॅशनेबल वाटू शकते ती त्या फेज 3 मध्ये हे काय खूपच सिम्पल आलेलं आहे असं वाटू शकतं. सो त्या साधेपणालाही एक आयाम आहे, तोही तुम्हाला तिथं लिहिता आला पाहिजे, तोही तुम्हाला डिकोड करता आला पाहिजे. सुसंस्कृतपणा म्हणजे काय? सोफिस्टिकेशन म्हणजे काय? सोफिस्टिफिकेशनला नेमका कांगोरे काय आहेत आणि कोण ठरवणार की हेच सुसंस्कृतपणा आहे याचाही विचार तुम्हाला या पूर्ण डिबेटमध्ये करता आला पाहिजे. जीवन हा माणूस आणि मानवीय होण्याचा दीर्घ प्रवास आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये असं सांगायचं ह्युमन हा म्हणजे माणसामध्ये एक मानवीयता, ह्युमॅनिझम येण्याचा जो प्रवास आहे, जन्म घेतो आपण. आता आपण जन्म घेतो म्हणजे काय? आपण माणूस म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून आपण जन्माला येतो आहे आणि इथून आपण मानवीय होणं म्हणजे हा एक आपल्या आयुष्याचा एक दीर्घ प्रवास आहे असा याचा एक सिंपल अर्थ होतो. म्हणजे माणूस म्हणून का जन्माला येतो आपण? आता आपण म्हणतो की माणूस म्हणून आम्ही जन्माला आलेलो आहोत. आता तुम्ही फक्त माणूस म्हणून जन्माला येत नाही, तर तुम्ही भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघाल तर तुम्ही जन्मतः काहीतरी आयडेंटिटीज घेऊन जन्माला येतात. नैसर्गिक आयडेंटिटी जी आहे, नॅचरल आयडेंटिटी, जी सेक्स डिटरमाइन करते तुमचं. पण तुमचं जेंडर हे तुम्ही ज्या सोसायटीत जन्माला आलेला आहात ती सोसायटी तुमचं जेंडर आयडेंटिटी, महिला आणि पुरुषी जी जेंडर आयडेंटिटी आहे ती डिसाईड करतं. मग माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात आणि इथून ज्या काही संकल्पना, व्हॅल्यूज, मूल्य व्यवस्था जे आहेत की ज्याला मानवीय आपण म्हणतो की समजा तुमच्यात करुणा असली पाहिजे, सिंपती असली पाहिजे, एम्पथी असली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही सत्यनिष्ठ असलं पाहिजे, तुम्ही अहिंसक असलं पाहिजे, तुम्ही शांत, तुमचा एक मानवीय म्हणून एक साधेपणा, सुसंस्कृतपणा असला पाहिजे. तर मानवीय म्हणून जे जे काही आहे, ज्याला आपण मानव म्हणून, मानवाच्या एक आयडियलिस्ट जे रूप आहे, आदर्श जे रूप आहे, ज्याच्यात आपण मानवाचे हे वेगवेगळे गुण बघतो, त्या गुणामध्ये तुम्ही त्याला जर बसवताय तर ती एक तुमची मानवीय रूप आहे. तर तुम्ही जन्माला आल्यापासून त्या रूपापर्यंत जाणं हा तुमच्या आयुष्याचा एक दीर्घ प्रवास असतो आणि मग आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती हे गुण आपण स्वतःत घेतो आणि त्यातनं एक मानवीय आपलं एक स्वतःचं रूप तयार होतं. ही एक प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसवरच तुम्हाला याच्यावर डिकोड करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर सगळेच लोक असं करत नाही,
सगळे माणूस म्हणून जन्माला आल्यावर ज्या बेसिक व्हॅल्यू सिस्टीम असते त्याच्यामध्ये जन्माला येतात, पण त्यांचं जे फायनल रूप आहे ते काहीतरी वेगळे आहे. त्याला तुम्ही जनावर म्हणतात की हे जनावरांपेक्षा ही वाईट आहेत, हिंस्र आहेत, तुमच्यापेक्षा जनावर परवडले असंही तुम्ही म्हणता. मग तुम्ही हाही अँगल लिहिला पाहिजे की ही जरी एक प्रक्रिया असली, मानवीयकरणाची जरी प्रक्रिया असली, तरी हेच प्रत्येकाच्या बाबतीत होतं का? तर नाही, काहींच्या बाबतीत वेगळंही होतं. मग याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे केस स्टडीज लिहू शकता, हिस्टोरिकल एक्झाम्पल्स लिहू शकता, पॉलिटिकल एक्झाम्पल्स लिहू शकता. पॉलिटिकल सहसा एक्झाम्पल्स टाळायचे आहेत. ते लिहितानाही जे लोक भूतपूर्व होते त्यांच्या संदर्भात तुम्ही लिहू शकतात. विशेषतः जर ते मृत असले तर त्यातल्या त्यात बरं आहे अशा, आणि जे एक थोडीशी त्याला अधिमान्यताही मिळेल, लिजिटिमेट असा आर्ग्युमेंट असेल तर तुम्ही ते लिहू शकता. अदरवाईज पॉलिटिकल एक्झाम्पल विशेषतः भारतीय पर्स्पेक्टिव्ह मधले तर टाळायचे, कारण तुमचा एक्झामिनर कोणत्या पॉलिटिकल इन्क्लिनेशनचा आहे हे तुम्हाला माहित नाही. सो ते टाळलेलंच बरं आहे. तुम्ही जागतिक उदाहरणं लिहू शकतात. त्याच्यामुळे जास्तीच्या सत्तेबरोबर अधिकचे उत्तरदायित्व सुद्धा येतात. म्हणजे मोर पॉवर कम्स मोर रिस्पॉन्सिबिलिटी अशा टाईपचं जे बॅटमॅन मधलं जे आर्ग्युमेंट होतं, जो फेमस डायलॉग झाला होता, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, असा एक तो डायलॉग होता बॅटमॅन मधला, मूव्ही आलेला त्या काळामध्ये. तर त्याच्या अगोदर आलेला खूप, त्यातला हा फेमस डायलॉग होता तो 2014च्या निबंधामध्ये आलेला होता. आता तुम्हाला इथं सत्ता काय आहे, जास्तीची सत्ता म्हणजे काय आहे, आणि उत्तरदायित्वाची संकल्पना काय आहे, आणि अधिकाधिक उत्तरदायित्व असणं म्हणजे काय, आणि ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावरती आलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला खूप जास्त सत्ता मिळाली तर तुम्ही कसं, तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कशी रिफ्लेक्ट तुमच्या सत्ता स्थानावर जाण्यानं होते, ह्याच्यावरती तुम्ही डिटेलमध्ये याच्यावरती चर्चा करणं गरजेचं होतंय. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते निबंधाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आहे. त्यात मुख्य विषय आहे की निबंधाचा विषय समजून घेण्यासाठी तुमच्या विश्लेषणास समर्थन देणाऱ्या युक्तिवाद आणि संबंधित उदाहरणाची गोळाबेरीज करण्याची महत्वाची बाब म्हणजे काय, तर नियोजन काय आहे. नियोजन आहे की तुम्हाला टॉपिक समजला असेल तर तो टॉपिक समजून घेणं, त्या समजलेल्या टॉपिक वरती आर्ग्युमेंट्स जमा करणं, आणि आर्ग्युमेंट जमा करून त्याच्याकरता असलेले फॅक्ट्स असतील, फिगर्स असतील, त्याच्यानंतर तुमच्या उदाहरणं असतील, हे जोडणं, अनेक्डोट जोडणं, तुमच्या आर्ग्युमेंट्सला एक प्रचंड असा आधार देणं, तो संख्यात्मक असेल, तथ्यात्मक असेल किंवा सार्वत्रिक मतांचा आधार असेल, तो आधार देणं, आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या ठराविक वेळेमध्ये लिहिणं, हे म्हणजे तुमच्या एकंदरीत निबंधाचं नियोजन त्या ठिकाणी आहे. आणि नियोजनामध्ये मग तुम्ही वेळेचं व्यवस्थापनापासून तर निबंधाचं व्यवस्थापन काय करणार आहात याचा मुद्दा त्यामध्ये अंतर्भूत होत असतो. आता युपीएससी आणि एमपीएससी मध्ये याच्यावर आपण पहिलेच बोललोय की, तरी मी वाचून दाखवते की 2 निबंध आहेत, प्रत्येकी 125 मार्क, एकूण 250 गुण आहेत. वर्ड लिमिट दिलेलं आहे 1000 ते 1200 शब्द, आणि इथंच तुम्ही कच खाता किंवा भरपूर विद्यार्थी कच खातात की सर 1000-1200 शब्द कुठून आणायचे आणि इतकं घालायचं. पण ट्रस्ट मी, ही एक प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस तुमच्याकडनं अपेक्षितच करत नाही की तुम्ही प्रिपरेशन सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी 1000 ते 1200 शब्द लिहायचे, अजिबात नाही. ती तुमच्याकडनं काय अपेक्षा करते की तुम्ही हळूहळू इव्हॉल्व व्हा. आपण आपल्या बॅचमध्येही ज्यावेळेस प्रॅक्टिस घेतलेली त्यावेळेस आपण सुरुवातीला 300 शब्द, नंतर 600 शब्द, मग 900 शब्द, आणि मग शेवटी 1200 शब्द, असे 4 निबंध लिहून घेतलेले, जेणेकरून तुमच्याकडे सुरुवातीला कंटेंट कमी असणार याची मला आयडिया आहे. तुम्ही ज्यावेळेस वाचता आहात त्यावेळेस तुम्ही 300 शब्दांवर लिहा, एखादा मुद्दा घ्या, 300 शब्दांवर एसे लिहून टाका, त्याच्यानंतर पीआयक्यू मधलं घेतलं तरी चालतो. मग एक थोडंसं आणखीन आकलन तुमचं वाढलेलं आहे, तुम्हाला थोडासा टाइम मिळाला आहे असं तुम्हाला वाटलं की पुढच्या पेज मध्ये तुम्ही काय करायचं, एक 600 शब्दांचा निबंध लिहायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर असंच करून एक साधारणतः मी आयडियली जर कोणी कंटिन्युअस प्रिपरेशन मध्ये असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही निबंधाची तयारी सुरू केल्याच्या नंतर 2 महिन्यामध्ये, कमीत कमी 2 महिन्यामध्ये तुमच्याकडनं 1000 ते 1200 शब्दांचा निबंध लिहिणं झालं पाहिजे. आणि तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर ही तयारी केली तर तुम्ही ते साध्यही करू शकता. सो आणि परत त्याच्यामध्ये एक 10% तुम्हाला मुभा आहे, स्टँडर्ड आहे हा, की तुम्ही हा फायनल आकडा पकडून जर ह्याच्यात 10% प्लस मायनस पकडला
तर इथं तुम्हाला लक्षात येतं की कमीत कमी तुम्ही 1080 ते 1320 शब्दांच्या मध्ये निबंध लिहिला तरी तुम्हाला वर्ड्सच्या बाबतीत काही एक प्रॉब्लेम होणार नाही. काही मुख्य परीक्षेत युपीएससी निगेटिव्ह मार्क्स पण द्यायला लागलेले आहे की जास्त लिहिणं, असंबंधित लिहिणं, मार्जिन्स मध्ये लिहिणं वगैरे. तर ह्या गोष्टी टाळायच्या असेल तर तुम्ही एक आकडा लक्षात ठेवा, 1080 ते 1320 शब्दांच्या मध्ये तुमचा निबंध येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी 1.5 तास हे आपलं बोलून झालेलं आहे. त्याच्यानंतर निबंध लेखनाचे महत्व काय. आता हे आपण पहिले बघितलंय की विश्लेषणात्मक कौशल्य काय आहे आणि सुसंगत अभिव्यक्ती तपासता येते. तुमचं ज्यावेळेस निबंधाचं तपासणी होते, निबंध तुम्ही कसा लिहिलाय हे बघण्याकरिता तुमच्यामध्ये तुमची विश्लेषण अॅनालिटिकल ॲबिलिटी किती आहे, तुमची जी एक्सप्रेशन आहे ते किती सुसंगत आहेत तेही तुम्हाला बघता येतं. मौलिकता, तर्कसंगत विचार आणि सृजनशीलतेचं मोजमापही निबंधाच्या लेखनामध्ये केलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिएटिव्ह थॉट्स आणता आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर ती एक तार्किकता आहे का, लॉजिकल रिझनिंग त्याच्यामध्ये आहे का, आणि मूल्यात्मक लिखाण तुमचं आहे का हेही बघितलं जातं. विविध दृष्टिकोन मांडण्याची तुम्हाला एक संधी मिळते निबंधामध्ये. निबंधामध्ये तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनाचे वेगवेगळे कांगोरेही एक्सप्लोर त्या ठिकाणी करता येतात. एकूण गुणामध्ये साधारण सुधारणा करण्यास एक फायदा होतो. आता बाकीचे जे जीएस आहे ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक म्हणजे हे काय जनरलायझेशन नाहीये, पण तुम्हाला सांगतो की एक ब्रॅकेट प्रत्येकाचा असतो. समजा GS1 जर तुम्ही घेतला तर एक 90 ते 120 मार्कापर्यंत, म्हणजे एक्सेप्शनल 130 140 ही येतात. पण हा एक ब्रॅकेट आहे. GS2 मध्ये पण हा एक ब्रॅकेट येतो की 90 तुमचा ऑन एन ऍव्हरेज असलं म्हणजे ह्याची एक रेंज आहे, GS ची एक रेंज आहे. GS प्लस इथिक्स मध्ये इथिक्स आणि GS मधला इथिक्स जो GS4 आहे तो ड्रास्टिकली खूप कमी आणि खूप जास्तही मार्क देऊ शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना 160 पर्यंतही मार्क्स त्या ठिकाणी GS4 मध्ये आलेले आहे. आणि सेम आहे की निबंध म्हणजे इथं पण आहे डायरेक्ट 70 पर्यंत मार्क आलेले GS4, 70-60 पर्यंतही मार्क GS4 मध्ये आलेले आहेत. आणि एसे मध्ये सेम आहे की अगदी 70 मार्कापासून 160 मार्कांपर्यंत मार्क्स या ठिकाणी, इव्हन फिलॉसॉफिकल एसेज मध्ये 152 पर्यंत मार्क्स विद्यार्थ्यांनी पाडलेले आहेत. सो तुम्हाला एक लक्षात येतं की हा एक डिफरन्शिएटर आहे. GS1 असेल, 2 असेल आणि 3चं जर तुम्ही मार्क्स बघितले तर मार्क्स कमी येण्याची शक्यता आहे. म्हणजे 3 मध्ये तुम्ही एक 80 ते 100 मध्येच ब्रॅकेट बघता आहात. सो तुम्हाला एक गोष्ट लागेल, इथं ऑन एन ऍव्हरेज इतके मार्क्स मिळून जातील. पण एसे आणि इथिक्स असा विषय आहे की इथं तुम्हाला प्रचंड गोष्टी एक्सप्लोर करता येतील आणि मार्क्सही तुमचा डिफरन्शिएटर ते ठरू शकतात. त्यामुळे निबंधाची तुम्हाला तयारी करणं अपेक्षित आहे. मग इथे प्रश्न येतो की निबंधाची तयारी कशी करायची. तर निबंधाची तयारी ही टप्प्याटप्प्याने करायची आहे की तुम्ही सुरुवातीला मी ऍक्च्युअली हे शेवटाकडे सांगणार होतो पण मी आता हे पहिले सांगून देतो विषय निघलाय म्हणून. तर निबंधाची तयारी करताना तुम्ही सुरुवातीला पेपर वाचन आहे, वेगवेगळे लेख बघणं आहे, लेखचं टायटल बघायचं आणि मग ते कसं डिकोड केलंय, कसं त्याचे सगळे अँगल्स मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि टायटलला सजेशन कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला टायटल डिकोड त्याच्यातनं कळेल. सुरुवातीला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं अवांतर वाचन असेल ते वाचन करावं, ललित लिखाण कसं आहे ते करावं. त्याच्यानंतर सोबतीला काही उदाहरणं असतील, काही केस स्टडीज असतील, त्या नोट करणं, त्या तुमच्या निबंधामध्ये वापरणं. असं करत करत तुम्ही 300चे 600, 600चे 900, 900चे 1200 शब्दांपर्यंत पोहोचू शकता. तर हे टप्प्याटप्प्याने जर तुम्ही करत गेलात सो तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांचं कसं असतं की निबंधाची तयारीच करायची नाही, डायरेक्ट आपण काहीतरी तिथं जुगाड करून घेऊ अशा स्वरूपाचे ज्यावेळेस विद्यार्थी असतात त्यावेळेस 70-80 मार्कापर्यंत ही त्यांचे निबंध येऊन जातात. त्यावेळेस तुम्ही ती निबंधाची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, त्याचा तयारी करणं अपेक्षित आहे. त्याचं तुमच्याकडे काही हँडफुल डेटा असणं गरजेचं आहे, उदाहरणं असणं गरजेचं आहे. तुमच्या काहीतरी थीम्स वरती मी अशा प्रकारचा अनेक्डोट टाकल किंवा अशा प्रकारची एक चमत्कारिक माहिती इन्फॉर्मेशनची एक्झामिनरला टोटली नवीन असेल. मी आता तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो की अशी माहिती जी पॉप्युलर डिस्कोर्स मध्ये आहे
परंतु ती तुमच्या म्हणजे ती लोकांना जास्त माहीत नाही. समजा तो मनी हाईस्ट मधलं माझं आवडतं उदाहरण आहे, मी परत एकदा तेच सांगणार. मनी हाईस्ट मधलं बेला सेवा गाणं जे आहे ते ऍक्च्युली उत्तर इटली मधल्या ज्या बायका होत्या भात शेतीमध्ये ज्या काम करायच्या त्यांच्यावर तिथले जमीनदार जे अत्याचार करायचे त्याच्यावरती आलेलं ते गाणं होतं. म्हणजे तिथलं ते फोक सॉन्ग आहे. आणि त्या फोक सॉन्गना नंतर इटलीमधल्या रिव्होल्युशनरी फोर्सेसला रेझिस्टन्सचं सॉन्ग म्हणून ते सॉन्ग पुढे आलं आणि तिथून मग ते पुढे परत जी मनी हाईस्टची वेब सिरीज आलेली तिथनं ते परत जग प्रसिद्ध झालं. तर अशी काहीतरी एक चमत्कारिक माहिती आता ही मी ऍक्च्युली वापरली होती ह्याच्यामध्ये महिलांच्या संगोपनाच्या संदर्भामध्ये जो निबंध आला होता त्याच्यामध्ये ही वापरलेली होती. तर अशी काहीतरी चमत्कारिक माहिती की जी तुम्हाला माहित आहे पण तुम्हाला अंदाज येऊन जातो की हे जास्त लोक, आणि हे अंदाज येण्याकरताच एक सिंपल माध्यम सांगतो. तुमचे जे सोबतचे सिरियस अभ्यास करणारे असे 1-2 जणांना तुम्ही विचारलं तुमच्या डोक्यात बसतं की ह्या म्हणजे यांना माहित नाही, म्हणजे ऑन एन ऍव्हरेज खूप कमी लोकांना माहित असण्याची शक्यता आहे. मग तुम्ही अशा गोष्टी वापरू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघणार आहे चांगल्या निबंधाचे मुख्य घटक काय आहे. तर चांगल्या निबंधामध्ये परिचय तुमचा प्रभावी सुरुवात असायला हवं. आता असे काहीतरी फॅक्ट्स आहेत, काही अनेक्डोट्सना सुरुवात करतात, काही छोटी एक स्टोरी लिहितात. मग ते सुरुवात पण अशी तुम्हाला एक डिफरन्शिएट करावं लागेल की समजा तुम्ही 1200 शब्द आहेत तर 1200 शब्दामध्ये तुम्ही एक 200 शब्दामध्ये सुरुवात करणार आहात, एक पूर्ण मांडणी करणार आहात. 200 शब्दामध्ये तुम्हाला कन्क्लुजन करायचं आणि 800 शब्दांचं मुख्य गाभा ठेवायचा. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती इफेक्टिव्ह सुरुवात करता. कधी कधी एखाद्या टॉपिकवर तुमच्याकडे मोठी सुरुवात नसेल, तुम्ही 50-100 शब्दांमध्येच करणार, पण ते 100 शब्दांच्या खाली जाऊ नये. एक ऑन एन ऍव्हरेज तुमचं एक पेज जे आहे, आता माझे 110 शब्द एका पेजवर बसतात. सो माझं ते कॅल्क्युलेशन आहे डोक्यामध्ये की मी 110 शब्द या पूर्ण पेजवर लिहिलेले आहेत, तर माझी इथं सुरुवात सुरू होते तर ही इथं संपली पाहिजे. तुमचं वेगळं असू शकतं, तुमचं हँडरायटिंग वेगळं असू शकतं, तुमचे 50 शब्द बसत, काहींचे 200 शब्द बसत, तर तुम्ही ते डोक्यात ठेवा की मला इथं सुरुवात करायची, इथं संपवायची आहे, इथून माझा मूळ गाभा चालू होईल आणि शेवटाकडे ते पेजेस काउंट करून तिथं तुम्ही एक ठेवलं पाहिजे की हा इथं मला कन्क्लुजन एनी हाऊ करायचं आहे. नाहीतर काय होतं की तुम्हाला एखादा एसे खूप चांगला येतो, तुम्ही हात जातात आणि तुम्ही डायरेक्ट 2 तासापर्यंत एकच निबंध लिहिता. मग उरलेल्या 1 तासामध्ये निबंध प्लॅन करणं, त्याचा फ्लोचार्ट बनवणं, त्याचा एक रफ डायग्राम बनवणं आणि ते उतरवणं हे तुम्हाला पॉसिबल होत नाही. मग कमी जास्त वेटेज दिल्यामुळं तुमच्या मार्कावरही त्याचं फ्लक्च्युएशन, त्याचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे तुमचा परिचय जो आहे, इंट्रोडक्शन जे आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि चांगला त्या प्रकारचा होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मूळ भाग जो आहे, जो मेजर बॉडीचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये डिकोड करता आलं पाहिजे, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मांडता आल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्या पाहिजे. आणि जे कन्क्लुजन आहे, निष्कर्ष जो आहे तो तुम्ही निबंधात काहीतरी लिहिता आहात त्याचा जो धागा पुढे नेणारा असणं अपेक्षित आहे, भविष्यकालिक विचार मांडणारा असणं अपेक्षित आहे. तुम्ही काहीतरी लिहिलंय आणि अगदी त्याच्या रिव्हर्स जर तुम्ही म्हणजे पूर्ण निबंधाचा आर्ग्युमेंट तुमचं वेगळं चाललेलं आहे आणि कन्क्लुजन तुम्ही ड्रास्टिकली काहीतरी डिफरंट लिहिलं तर तो चांगला मेसेज जात नाही. तुमच्या उत्तरात तरी तुमच्या मार्क्समध्ये ते रिफ्लेक्ट होणार आहे. सो तुमच्या थॉट्सची जी कंटिन्युटी आहे ती देखील या ठिकाणी महत्वाची ठरते आहे. आणि भाषेच्या स्वरूप म्हणजे भाषा काय आहे, भरपूर विद्यार्थ्यांमध्ये हा पूर्वग्रह आहे की सर भाषा खूप अलंकारिक असायला पाहिजे, खूप किचकट असायला पाहिजे. मग एक सोपी साधी सिंपल गोष्ट आहे ती मी कसं कॉम्प्लिकेटेड करून लिहितो आणि मग मी त्याच्यातच कसा वेळ घालवतो आणि परत कसे माझे मार्क्स कमी करून घेतो, असं एक जनरल सिम्प्लिस्टिक आपलं एक आकलन आहे भाषेच्या संदर्भातलं. अजिबात भाषेचा अवलंब करण्याची गरज नाहीये. जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना एसएला कंटिन्युअली चांगले मार्क्स मिळाले आहेत, त्यांचे स्वतःचे अनुभव आहे की जितकं तुम्ही सिंपल भाषा ठेवाल, वाचनीय भाषा ठेवाल, बळजबरी काहीतरी अलंकारिक शब्द घुसडायचे म्हणून घुसडणार नाहीत तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स येणार आहेत. आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सो भाषा जी आहे तुमची ती भाषा सोपी असली पाहिजे, प्रभावी असली पाहिजे आणि त्रुटीमुक्त असली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त क्लिअर असणं अपेक्षित आहे व्याकरणीय दृष्ट्या आणि त्याची जी काही मूलभूत असं शुद्ध लेखनाच्या खूपच टोकाच्या चुका नको आहेत.
आणि थोड्याफार चुका असल्या तरी इतकाही फरक पडत नाही, पण होता होईल शुद्ध लेखन करता आलं पाहिजे, व्याकरणीय चुका टाळता आल्या पाहिजे, वाचताना ते असं जाणवलं नाही पाहिजे, हे इरिटेटिंग झालं नाही पाहिजे, अशा स्वरूपाचं तुमचं एकंदरीत भाषा असणं अपेक्षित आहे. अजिबात अलंकारिक भाषेचा अट्टहास ठेवायला नको आहे. प्लस सुरुवात जी आहे, हे परिचयाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलू तर सुरुवात जी आहे ना, भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कॉन्शियसनेस आहे की सर मी आहे ना माझी सुरुवात एखाद्या चांगल्या सुभाषितापासून, चांगला एखादा थॉट आणतो कोणत्या तरी मोठ्या नेत्याचा, महापुरुषाचा, आणि तिथनं सुरुवात करतो. विशेषतः फिलॉसॉफिकल एसेज मध्ये अशी गोष्ट टाळायची आहे. फिलॉसॉफिकल एसेज मध्ये तुम्ही काय इंटरप्रेट करतात त्या सुभाषिताला, आणि तुम्ही सुरुवात करता कोणतं सुभाषित वापरतात, त्याचं इंटरप्रिटेशन काय होतं, याच्यात गडबड होण्याची शक्यता दाट असते. सो तुम्ही ही गोष्ट, मला जर एखादा सुभाषित वापरायचं आहे, मी पण स्वतः वापरायचं ठरवलेलं असलं तर मी ते सुभाषित 2-3 पॅरेग्राफच्या नंतर टाकतो, जेणेकरून त्याचा फायदा असा होतो की एकतर एक्झामिनरला ते पटलंही नाही तरी ते तुमचं लेटर फेज मध्ये आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच टाकलं तर ते एक्झामिनरला थोडंसं असं खटकल की ह्याला विषय कळालेला नाही, मग त्याचा एक्झामिनरचाही एक पूर्वग्रह तयार होऊन जाईल की या विद्यार्थ्याला एसे कळालेलं नाही आणि ह्याला काहीतरी वेगळंच लिहिलं असणार, म्हणजे तुमचं एक ओझर तर वाचणार आणि त्यानुसार मार्क्स देणार. बरंच तुम्ही जर ते नंतर वापरा, मध्ये वापरा, तुमच्याकडे 1200 शब्द आहे, 10-12 पेजेस तुम्ही अकॉर्डिंग टू तुमचं जे काही नंबर तुम्ही एका पेजवर बसवत तितका तुम्ही कुठेही वापरू शकता, पण सुरुवातीला होता वेळ टाळायचं. जर प्लेन विषय असेल तर तुम्ही तिथं लिहू शकता. महिलांवर विषय असेल तर आंबेडकरांचे चांगले थॉट्स आहेत, काहींचे वेगळे चांगले थॉट्स आहेत, ज्योतिबांचे थॉट्स आहेत, हे तुम्ही वापरू शकता. पण आणि हे वापरतानाही, थॉट्स वापरतानाही काही वेळेस कॉन्शियसली तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थॉट्स वापरू शकता, तेही तुम्ही लक्षात ठेवा. फक्त म्हणजे पकडीतलेच थॉट यावेत असंही नाहीये. प्रसंग असेल, एखादा तुम्ही प्रसंग लिहू शकता, ज्याला अॅनेक्डोट आपण म्हणतो. प्रश्न वापरू नका. हे थोडस आहे की कधी कधी काय होऊन जातं की प्रश्न थोड्या वेगळ्या डायरेक्शनला घेऊन जाण्याची शक्यता असं, सो तो टाळायचा. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की ह्या विषयावर आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याचंच उत्तर आपण लिहिलं पाहिजे खाली, तर तसं तुम्ही करू शकता, पण सहसा ते टाळलं पाहिजे. परीक्षकाला आकर्षित करणारी एक थॉट, माहिती, फॅक्ट तुम्हाला तिथं टाकता आली पाहिजे. म्हणजे गाण्याचं सांगितलं, ही थोडस जरा तो पेपर वाचला तर त्याला काहीतरी नवीन कळालंय, परीक्षेला काहीतरी नवीनही कळायला हवं. कारण हे बघा की युपीएससीचा एक्झामिनर असो किंवा एमपीएससीचा एक्झामिनर असो, मी असो, तुम्ही असो, किंवा युपीएससी मधला कोणताही एक महान शिक्षक असेल, तर त्या व्यक्तीलाही, युपीएससीच्या तुमच्या बोर्ड मेंबर्सला, युपीएससीच्या अध्यक्षांना, कोणालाही आपल्या प्रत्येकाच्या एक स्वतःच्या लिमिटेशन असतात. आपल्याला असं जगात कोणी व्यक्तीच नाहीये, काही आध्यात्मिक उदाहरणं सोडून दिलेत तर, की जो युपीएससीशी रिलेटेड आहे असा एकही विद्यार्थी तुम्हाला भेटणार नाही, एखादाही माणूस मिळणार नाही की तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्वच कळालं असं नाही. काही गोष्टी काही लोकांना माहीत असतात, काहींना नसतात माहीत. तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात, तुम्ही ज्या गोष्टी करतात, तयारी करतात, त्यातली जास्तीत जास्त माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. युपीएससीची ही तीच अपेक्षा आहे, आमचीही तीच अपेक्षा असते, आणि तुमचीही आमच्याकडनं तीच अपेक्षा असते. पण हे सांगण्याचा अर्थ काय, कारण की तुम्ही असा विचार नका करू की सर एक्झामिनरला काय आम्ही असं अचानक सांगणार आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की लोक इग्नोर करून जातात. ती गोष्टही तुम्ही सांगितली आणि ती तुमची कनेक्ट होत असेल सब्जेक्टला, तर ती त्याला फायद्याची ठरू शकते. विषयाचा थोडक्यात परिचय देणं, अॅनेक्डोट लिहिणं, प्रसंग लिहिणं, या सगळ्याच्या नंतर स्टोरी लिहिणं, आणि त्याच्यानंतर त्या स्टोरीला मी ही स्टोरी का लिहिली, मी हा अॅनेक्डोट का सांगितला, मी हे सुभाषित का वापरलं, हेही एक्सप्लेन करायचं, आणि तिथनं त्याला मूळ धाग्याकडे घेऊन जायचं आहे, मूळ गाभ्याकडे घेऊन जायचं आहे. आता ह्या मुख्य गाभ्यामध्ये विशेषतः शॉर्ट मध्ये तुमचे पॅरेग्राफ असणं अपेक्षित आहे. प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये एकच थॉट तुमचा येणं अपेक्षित आहे. ते थॉट मध्ये तुमची एक कंटिन्युटी येणं गरजेचं आहे. हे आपण करूनच घेतो युपीएससीची जी बॅच आहे त्याच्यामध्ये. पण हे तुम्ही जर सेल्फही करत असाल तर तुम्ही मला कनेक्ट व्हा, मी तुम्हाला मदत करेल. त्यात काही म्हणजे तुम्हाला असं काही सांगितलं जाणार नाही की तुम्ही बॅचचे विद्यार्थी तुम्हाला कशी मदत, तुम्ही या मदत करणार, तुम्ही लिहा, तळमळ असेल तुमचे एसेज देखील चेक पण करून देऊ, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमच्याकडनं एफर्ट्स अपेक्षित आहे. तर ह्याच एफर्ट्सचा एक पार्ट आहे की 5-6 ओळीचा परिच्छेद अपेक्षित आहे. एका पॅरेग्राफ मध्ये एकच थॉट येणं अपेक्षित आहे.
त्या थॉटची एक कंटिन्युटी तुमची थॉट प्रोसेस मधली त्यातनं रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. तुमचं त्या थॉटच्या संदर्भातलं काही आर्ग्युमेंट असेल तर त्या आर्ग्युमेंटला तुम्हाला काहीतरी जस्टिफिकेशनही करणं गरजेचं आहे. प्रत्येक परिच्छेदात एक मुख्य कल्पना असणं गरजेचं आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं. सहाय्यक तर्क त्यातला आहे, वास्तविक जीवनातले उदाहरणं आहे, डेटा आहे, केस स्टडीज आहे, जे तुम्ही पेपर वाचण्याचं लेक्चर झालेलं आहे. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं तुम्ही पेपर वाचायचा, पेपरमधनं काय घ्यायचंय, केस स्टडीज कशा घ्यायच्या आहेत, वेगवेगळे एक्झाम्पल्स कसे घ्यायचे, काही इथिकल डिलेमाज असतील ते तिथनं तुम्ही कसे पिक करू शकता. हे आपलं विस्तृत लेक्चर झालेलं आहे. तुम्हाला इथं आय सेक्शन मध्ये त्याचीही लिंक मिळून जाईल, तिथेही तुम्ही बघू शकता. मी ह्याच्यानंतर शेवटाकडे त्या ज्याचं उत्तर लेखन आणि त्याच्या काही लिंक्स तुम्हाला शेवटाकडे या व्हिडिओच्या मी टाकणार आहे. त्याच्यानंतर वास्तविक जीवनातले उदाहरणं वगैरे झालं. लिखाणात सातत्य असावं, असं वाटायला नको की तुमची थॉट प्रोसेस ऍब्रप्ट आहे, तुम्ही काहीतरी स्कॅटर्ड लिहित आहात, तुमच्या लिखाणामध्ये सुसंगतता नाहीये, तुम्ही पहिला पॅरेग्राफ सेकंड पॅरेग्राफला कनेक्ट करत नाही, सेकंड पॅरेग्राफ मध्ये काहीतरी असं लिहितात की जे पहिल्या पॅरेग्राफच्या कॉन्ट्राडिक्टरी आहे, तर हे सहसा टाळायचं आहे. आणि हे कसं कळणार, तर हे तुम्ही निबंधाची किती तयारी करता, तुम्ही किती निबंध लिहिता, कितीचं स्वपरीक्षण करता, किती तुमचं जे कोणी मार्गदर्शक असतील त्यांच्याकडनं तुम्ही किती चेक करता. तुम्ही माझ्याकडं जर विद्यार्थी असं माझ्याकडनं करा, विद्यार्थी नसले तरी जोडले जात, तुमचं चेक करून दिलं जाईल निबंध. त्यातनं तुम्हाला गोष्टी कळतील, क्लिअर होतील की हा हे आपलं थोडंसं जमतंय. आणि हे जमलेलं एक्सलन्सला घेऊन जाणं हीच तुमची युपीएससीचं प्रिपरेशन आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे मुद्दा शेवटाकडे काय आहे की तुम्ही मुख्य मुद्दे जे अधोरेखित झालेलं आहे एसेच्या टायटलमध्ये, त्याचं जे डिकोडेशन तुम्ही मुख्य गाथामध्ये केलेलं आहे तो कन्क्लूड तिथं करायचा आहे. संक्षिप्त मध्ये त्याचा एक समारोप तिथं करणं अपेक्षित आहे. तुम्हाला पुढील दिशा किंवा भविष्यकालीन दृष्टिकोनही तिथं मांडता आला पाहिजे, पण तो अचानक असाही मांडला जाऊ नये की जो तुमच्या मूळ गाभ्यात लिहिलेल्या आर्ग्युमेंटच्या एखाद्या विरोधात जाणार आहे. ते एक तुम्ही कॉन्शियसली लक्षात घ्या. पूर्ण निबंधातील मुद्दे आणि शेवट यात संबंध दिसून येणं अपेक्षित आहे. आणि यामध्ये कधी कधी तुम्ही सुरुवात आणि शेवटही जोडण्याची शक्यता असते. मी आता स्टँडअप कॉमेडी खूप जास्त बघतो, तर मला त्यात एक गोष्ट खूप आवडलेली की तुम्ही त्याच्यात आहे ना, तुम्ही एखादा सेट बघा, त्या सेटमध्ये ना जी पहिले काही रेफरन्सेस आलेला असला ना, तुमच्या स्टँडअपच्या सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्ये जे काही रेफरन्सेस येतात त्या रेफरन्सला घेऊन कन्क्लूड जर कोणी केलं तर तुम्हाला तो एक परिपूर्ण सेट वाटतो. निबंधाचंही तसंच आहे की निबंध हे तुमचं क्रिएटिव्ह रायटिंग आहे आणि तुमचं थॉट प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे. सो तुम्ही सुरुवात जिथनं केली आहे तिथपर्यंत तुम्ही जर पोहोचला तर तुम्ही एक वर्तुळ कंप्लीट केलेलं आहे असंही वाटतं, आणि हेच तुमच्या शेवटाकडे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ह्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रभावी निबंध लेखनाच्या टिप्स काय आहेत. आता ह्या टिप्स मी तुम्हाला देईन, परंतु ह्या टिप्स तुम्हाला इन्कल्केट करणं, तुम्ही स्वतःमध्ये त्या सामावून घेणं, त्या रिफ्लेक्ट करणं, ते तुमच्या उत्तरात येणं, ह्याच्यावर तुम्हाला सातत्यानं सराव करायचा आहे. महिन्यात मी स्वतः तुम्हाला सजेस्ट करेन की 4 तरी निबंध तुम्ही महिन्याला लिहिले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 12 महिने तयारी केली तर तुमच्याकडं कमीत कमी एक 48 निबंध तयारच असले पाहिजे. 48 निबंध तुमच्याकडे जर तयार असतील तर त्यांचा तुम्हाला प्रचंड फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता काही टिप्स आहेत, आपण शेवटाकडे आलेलो आहे लेक्चरच्या, थोडंसं आणखीन महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या बघा, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. विषय पूर्णतः समजून घेणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर भरपूर गोष्टी तुमच्या अवलंबून त्या ठिकाणी आहेत. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे कल्पना मांडण्यासाठी मेंदूला चालना द्या. आता ह्या टिप्स ऍक्च्युअली तुमच्या प्रॅक्टिस मधल्या आहे की तुम्ही तयारी करताना कशा स्वरूपाने तयारी करावी निबंधाची, याच्यावर ह्या भर देताना आपल्याला दिसत. सगळ्यात पहिले विषय समजून घेण्याचं आपण बोललेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना मांडण्यासाठी तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग किती करता, एखादी थॉट आला तो थॉट तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या अँगलला मांडता का, त्याच्याकरता तुम्ही काही विचार करता का, ह्या शेवटी ते चिंतन मननाला तुम्ही किती वेळ देतात, त्यातनं तुम्हाला किती गोष्टीचं आकलन वाढतं, तुम्ही वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर वेगवेगळ्या अँगलनं त्या गोष्टींचा किती विचार करता, हे महत्वाचं तिथं ठरत आहे. तार्किक प्रवाह आणि सुसंगतता ठेवा. लिहिताना तुमचं एक लॉजिकल सिक्वेन्स यावा, त्याच्यात एक इंटरकनेक्टेडनेस असावी,
हे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर संतुलित दृष्टिकोन ठेवा. अगदीच टोकाचं म्हणजे खूपच संकुचित आकलन असू नये किंवा खूपच टोकाचं म्हणजे आता ते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धरी, हा जो निबंध आहे तर ह्याच्यात एकदम संकुचित इंटरप्रिटेशन काय झालं की बाबा तुम्ही फक्त आणि फक्त काय करता आहात की तुम्ही फक्त महिलांच्याच एंट्रीत येत आहे, हे झालं संकुचित. तुम्हाला त्या क्वालिटीज कोणत्या असायला हव्यात, संगोपनाच्या क्वालिटीजवर तुम्ही ज्यावेळेस बोलता ते तुमचं एक्झॅक्ट इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी ठरतं. त्याच्यानंतर संतुलित दृष्टिकोन ठेवायचा आहे. आता टोकाचं कसं की भारताच्या सीमा संरक्षण करण्याच्या संदर्भातला निबंध आहे की ती एक आव्हानात्मक गोष्ट झालेली आहे. तर एकदम टोकाचं काय आहे की खरंच खूप आव्हानात्मक झालंय, आताच्या बाहेर गेली परिस्थिती वगैरे, हे झालं खूप टोकाचं. म्हणजे युपीएससीला अपेक्षित नाही. युपीएससीला युपीएससी आणि एमपीएससी ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर तुमच्याकडनं अपेक्षित काय आहे की तुम्हाला एक रॅशनल त्याची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे आणि त्या रॅशनॅलिटीतनं तुम्ही त्याच्यावर काहीतरी उपाय करणं, ती परिस्थिती समजावून सांगणं, हे युपीएससीला अपेक्षित आहे. त्यामुळे दोन्ही स्वरूपाचे टोकाचे आणि वादग्रस्त विधानं टाळायचे आहेत की खूपच एक्स्ट्रीम स्टेटमेंट जर तुमच्या उदाहरणात आले तर हे तुमचं पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करतं. एक मॅकियावेली आय थिंक त्यानं सांगितलेलं की एखाद्या व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकडनं खूप माहिती घ्या. म्हणजे तुम्ही खूप काही लिहिलं की तुम्ही जर असं ठरवलं की ठीक आहे माझे विचार असे आहेत, माझ्याकडे काही आयडिओलॉजिकल बायसेस आहेत वगैरे वगैरे, पण मी लिहिताना इतकं स्मार्टली लिहिल ना की समोरच्याला कळणारच नाही, समोरच्याला माझी पर्सनॅलिटीच कळणार, पण मी खूप चांगलं असं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करेल. तर ट्रस्ट मी, ही प्रोसेस इतकी लेंदी आहे. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जो एक चान्स आहे तुमच्या स्वतःच्या स्वकडे परत एकदा बघणं आणि त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःच तयारी करणं. जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्ही काहीतरी आर्टिफिशियली मांडाला आणि तुम्ही समोरच्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करा की मी असं आहे, ते होत नाही. त्याकरता तुम्हाला करावं लागतं निरंतर प्रयत्न, तपस्या आहे. युपीएससीची प्रिपरेशन ही तपस्या आहे. निबंध आहे त्यातल्या त्यात तुमची कठीणवाला जो फेज असतो तपस्येचा तो आहे. सो तुम्ही पूर्ण प्रोसेसचा अभ्यास करताना, पूर्ण युपीएससीचा अभ्यास करताना स्वतःला बदला. तुम्हाला कळतं की काही गोष्टीत मी असा विचार करतो, असं करायला नाही पाहिजे. मी स्वतःच सांगू शकतो तुम्हाला की मी युपीएससीची तयारी सुरू केली त्याच्या अगोदर माझं काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एकंदरीत माझी वैचारिक जी जडणघडण होती ती, आणि नंतर ह्याच्यामध्ये अगदीच काही ड्रास्टिक चेंजेस झालेले नाही, कारण बऱ्यापैकी लाईनवर होतं. पण काही गोष्टी अशा होत्या की ज्या मला सुधारण्याचा चान्स या पूर्ण प्रोसेसमध्ये मिळाला किंवा मला लक्षात आलं की हे आपण थोडा चुकीचा विचार करतो आहे, त्याला आपण या अँगलनंही विचार करणं गरजेचं आहे. टिपिकल आपल्याकडे काही जे काही पूर्वग्रह असतात ते पूर्वग्रह कसे बदलले पाहिजेत, त्याच्यावर आपल्याला काही करता येतं का, वेगवेगळ्या सेगमेंट्सकडे, सोसायटीच्या सेगमेंट्सकडे बघतानाचा आपला काही एक ठराविक दृष्टिकोन असतो का, तो गळून पडला पाहिजे. आणि ही प्रिपरेशन, ह्याच्यात मिळणारं ज्ञान आणि ह्यात तुम्ही सिरियसली ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, अनुभवल्या, तर तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारची तुमची पर्सनॅलिटी यातनं डेव्हलप होते आणि तीच पर्सनॅलिटी तुमच्या उत्तरामध्ये, तुमच्या निबंधामध्ये रिफ्लेक्ट झाली की तुम्ही सिलेक्ट होता. सो ही प्रोसेसला तुम्ही एक्झाम म्हणून बघा, प्लस तुम्ही ह्या प्रोसेसला तुमच्यात होणाऱ्या बदलांच्या दृष्टीनेही बघा. काही ठराविक बदल करून घ्या. तुम्हाला लक्षात येते की हे बदल घातक आहे, याच्यामुळे माझं सिलेक्शन थांबू शकतो, तर हे बदल करायला पाहिजे. कारण की तुम्ही एका प्रोसेसचा पार्ट आहात. त्या प्रोसेसला जी डिमांड आहे ती फुलफिल करणं हे तुमचं काम आहे ऍज अ विद्यार्थी म्हणून. त्याच्यानंतर निबंधाचं योग्य नियोजन करायचं आहे. मला किती टाइम सुरुवात, एक बेसिक विषय समजून घेणं, त्याचं स्ट्रक्चर बनवून याला एक मला 10-15 मिनिटं लागणार आहेत. शेवटचे 10 मिनिटं मी पूर्ण परत एकदा वाचणं, प्रूफ रीड करणं, काही चुकलेचं असेल ते चुकीचं करणं, अंडरलाईन करायचं तर मी सहसा लिहितानाच अंडरलाईन करतो आणि तो बेस्ट मार्ग आहे. तुम्ही शेवटी जर विचार केला की मी अंडरलाईन करत तर होत नाही. सो महत्वाचे टॉपिक्स, महत्वाचे कीवर्ड्स अंडरलाईन करणं वगैरे हे एक तुम्ही शेवटी पण करू शकता, मध्ये पण करू शकता. यानुसार तुमचा टाइम व्हॅरी होईल. एक्झॅक्ट निबंध लिहायला कमीत कमी 1 तास 10 मिनिटं तुम्हाला मिळायला हवेत असं एक नियोजन तुम्ही करू शकता. 15 मिनिटं वेगळे पुढे मागवू शकता, 20 मिनिटं फ्लक्च्युएट करा, पण 1 तास 10 मिनिटं तुम्हाला
एक्झॅक्ट निबंध लिहायला मिळायला हवे, दोन्ही निबंध. 1 तास 10 मिनिटं ह्याचे, 1 तास 10 मिनिटं ह्याचे, म्हणजे 2 तास 20 मिनिटं तुमच्या याला मिळतील. बाकीच्या ह्याच्यामध्ये मग स्ट्रक्चरिंग करणं, प्रूफ रिडिंग करणं, ती माहिती फिलअप करणं वगैरे ह्याच्याकरता तुम्ही ठेवू शकता. हे बेसिक तुमचं एक नियोजन असायला हवं. सराव आणि अभिप्राय हे खूप महत्वाचं आहे. भरपूर विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये निबंध लिहू अशा मानसिकतेने असतात, होत नाही. आणि ज्याचं होत असेल तो खूप एक्सेप्शनल कॅरेक्टर त्यामध्ये आहे. तुम्हाला सांगतो, हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही लोक संपूर्ण भारतात असू शकत नाही की ज्यांनी अजिबात सराव केलेला नाही, ज्यांनी अजिबात निबंध लिहिले नाही, डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये गेले आणि 150 मार्क घेऊन आले. खूप रिअरेस्ट ऑफ रिअर केसेसमध्ये असं होऊ शकतं, परंतु आपण त्यातले आहोत का हे आपल्याला माहित असतं. सो ह्याकरिता तुम्हाला सराव करणं गरजेचं. आता आयडियली जर मी म्हटलं तर आठवड्याला 1 निबंध पकडला, महिन्याला 4, वर्षाला किती निबंध होतात तुमचे? 12 महिन्याचे तुमचे 48 निबंध. मध्ये काही फुल लेंथ निबंधाच्या टेस्ट वगैरे दिलं असं मिळून 50 निबंध तुमचे व्हायला हवे. आयडियल आहे. महिन्यात 2 लिहा, पण लिहा. लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही लिहिणार नाही, तुमचे थॉट्स पेपरवर उतरवणार नाही, त्याला सेल्फ चेक करणार नाही, सेल्फ इव्हॅल्युएट करणार नाही, दुसऱ्याला दाखवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही करणार नाही. एकदा तुम्हाला काय चुकतं आहे, काय बरोबर आहे, काय वाढलं पाहिजे, काय कमी झालं पाहिजे हे लक्षात येत नाही, तर तुमचा सरावाचा पार्ट आहे. आणि तो जर होत नसेल तर तुम्हाला निबंधामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ऍव्हरेज मार्क घ्यायचे असतील तर मी सजेस्ट करेल की मग काही एफर्ट्स घेऊ. बिलो ऍव्हरेज घेण्याकरता काही एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. ऍव्हरेज घेण्याकरता पण एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि एक्सेप्शनल मार्क ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी आयडियल वे फॉलो करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस 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 इव्हॅल्युएशन, प्रॅक्टिस इव्हॅल्युएशन आणि इम्प्रुव्हमेंट ही गरजेची गोष्ट आहे. दर आठवड्याला विविध विषयावर निबंध लिहायला पाहिजे, मी पहिले सांगितलेलं आहे. स्वमूल्यमापनासाठी काही निकष आहेत की विषयाची, म्हणजे आता तुम्ही मला सर सेल्फ इव्हॅल्युएशन कसं करायचं, आता उत्तर लेखनाच्या ह्याच्यात पण आपण सांगितलं होतं की उत्तर कसं तपासायचं. मला माहित आहे की आता हे युट्यूबवर येत आहे, म्हणजे ऍपला पण येत आहे आणि युट्यूबला पण येत आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा सर पुण्यात नाहीये, बाहेर आहे, इव्हॅल्युएशन कसं करून घेऊ, मी बॅच जॉईन नाही केलेले आहे, त्याला अनेक कारणं असू शकतात. मग मला हे तपासून कसं मिळेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल एक इनिशियल फेज मध्ये जे तुम्ही लिहिता आहात, किंवा भीती आहे, सगळं आहे पण भीती आहे की कसं चेक करायचं, सर मला काय म्हणतील, हे मी खरंच लिहिलंय का व्यवस्थित वगैरे वगैरे, तर हे न्यूनगंडात सोडा, लिहा, दाखवून घ्या. कोणी नसेल तुमच्या आजूबाजूला तर सेल्फ इव्हॅल्युएशन करण्याकरता मी काही तुम्हाला एक ठोकताळा सांगितलेला आहे. आय नो की हे पूर्णच खरं आहे असं नाही, म्हणजे पूर्णच ह्याच्यातच सगळं 100% येईल असं नाही, ह्याच्यात तुम्हाला आणखीन वेगवेगळे थॉट्सही येतील. पण एक जनरल तुम्हाला सांगतो की काय बघायचं, आपला निबंध स्वतः सेल्फ इव्हॅल्युएट करताना काय बघायचं, विषयाशी सुसंगत आहोत का आपण, विषयाच्या टायटलला सोडून भरकटलो तर नाहीये ना. त्याकरता एक आयडियल आहे की तुम्ही वारंवार टायटल बघत राहणे निबंध लिहिताना, लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर रचना आहे का तुमच्याकडे, एक स्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे, एक संरचना आहे का, त्याचा एक प्रवाह तुमचा मेंटेन होत आहे का, प्रभावी लेखन आहे का, युक्तिवाद आणि उदाहरणांची गुणवत्ता कशी आहे, हे आपल्यालाच आपलं लक्षात येतं की यार हे थोडस उदाहरण काय जमलं नाही बरं का, असं आपण मनाला सांगतो. ते एक बघायचं आहे. त्याच्यानंतर भाषा आहे, व्याकरण आहे, ते कितपत योग्य करत आहात तुम्ही. त्याच्यानंतर सहकार्याकडनं काही पुनर्विलोकन करून घेणं, सहकार्यांना विचारणं, तुमच्यासोबतचे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील ते बघताना तुम्हाला माहित असतं की कोणाचं आकलन चांगलं आहे. आपण इतके तर स्मार्ट असतो की कोणता माणूस कामाचा आहे आपल्याला लगेच हेरता येतं. तर ते बघा की कोणता माणूस ऑब्जेक्टिव्हली आपल्याला रिप्लाय देऊ शकतो. तुमचे कलिग्स असतील, तुमच्यासोबत अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, टीचर असतील, मी तर ऑलवेज आहे की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सहकार्य नक्की करेन. त्याच्यानंतर वेळेचं नियोजन मी ब्रीफली सांगितलेलं आहे, तरी एकदा आपण बघूया. वाचन वेळ काय आहे, वाचन वेळ म्हणजे विषय समजून घ्या, त्याची श्रेणी ठरवा, म्हणजे कोणत्या अँगलला तुम्हाला यायचं हे ठरवा. याच्याकरता एक थोडासा ठराविक टाइम, 10 मिनिटं 5 मिनिटं विषय समजून घेणं, त्याचं ठरवणं याच्याकरता घालू शकता. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं एक रफ स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, एक सिक्वेन्स फ्लो तयार झाला पाहिजे. त्याचं रफ वर्क करायला तुम्हाला पेजेस असतात, त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. त्याला योजना तयार करणे म्हणतात. 10 ते 15 मिनिटात मुख्य घटक. काही काही विद्यार्थी असं करतात की सुरुवात जी आहे ते एक्झॅक्ट वर्डिंग लिहितात आणि तेच नंतर कॉपी पेस्ट करतात. जर तुम्हाला ते शक्य असेल, तुमची टाइम परमिट करत असेल, तुम्हाला तितकी स्पीड असेल तर तेही करू शकता. त्याच्यानंतर
लेखन, रचना आणि शब्द मर्यादा ज्या आहेत ते सांभाळत, जे सांगितलं 10% एरर कमी जास्त होऊ शकतं, परंतु अगदी शब्द मर्यादेच्या कमी किंवा अगदीच लय जास्त 1500 शब्दांचाच निबंध लिहितो किंवा 750चाच लिहितो असं तुम्ही करणं टाळा. त्याच्यानंतर पुनर्विलोकन म्हणजे 10 ते 15 मिनिटं द्या की खरंच आपण सगळं व्यवस्थित लिहिलंय का, प्रूफ रीड करा. दोन्ही सेगमेंटचे म्हणजे असं कधी कधी होऊन जातं की एकाच याचं दोन्ही निबंध लिहिल्या जातात, काय विद्यार्थ्यांना प्रत्येक सेक्शनचा एक सेपरेट निबंध लिहायचा हे लक्षात ठेवा. काही गडबड नाही झालेली का हे मी पुनर्विलोकनामध्ये घेतो मी. प्रूफ रिडिंग तुम्ही तिथं करू शकता. पुढचा मुद्दा आहे स्त्रोत काय आहेत. आता हा सगळ्यांच्या पुढचा खूप मेजर इश्यू आहे की सर आम्हाला रिसोर्सेस सांगा. आयडियली सांगतो, निबंध हा असा विषय आहे की ह्याला आयडियल रिसोर्सेस नाहीयेत. कोणी कितीही तुम्हाला सांगू की माझं पुस्तक घ्या, हे माझ्या नोट्स घ्या, ह्याच्यातनं तुमचं एसेचं वन स्टॉप सोल्युशन मी लिहून देऊ शकतो की असं कोणतंच पुस्तक नाहीये, मार्केटमध्ये नाहीये आणि इथून पुढे निर्माण होण्याची शक्यताही नाहीये. कारण त्याचं युपीएससीची अनप्रेडिक्टेबिलिटी. फार फार तर तुम्हाला पुस्तकं, रिसोर्सेस जे अवेलेबल आहे किंवा आम्ही काही नोट्स देतो, माझ्याकडं आहेत सध्या माझ्या नोट्स, ह्या नोट्स आहेत. आता ह्या नोट्समध्ये पण माझ्याकडं मी एक तुम्हाला स्ट्रक्चर सांगू शकतो की असं स्ट्रक्चर प्रिडिक्ट करतोय आपण. त्याच्याकरता आपल्याला आधार आहे, मागच्या 10-12 वर्षातले पेपर्स आधार आहेत. ह्या आधारावरती आपण काहीतरी प्रेडिक्ट करू की अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात, असे आले तर असं लिहायचं. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की मी एखादा निबंध पाठ केला आणि तो आला तर तो खूप लकी पर्सन आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. आणि त्याचे रिसोर्सेस जे आहेत तर रिसोर्सेस हे स्कॅटर्ड आहे. निबंध हे शेवटी तुमच्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन आहे. त्याकरिता तुम्ही पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होताना तुम्ही काय वाचलं, तुम्ही कोणते अनुभव घेतले, कोणत्या गोष्टी बघितल्या, कोणत्या गोष्टीकडे बघताना तुमच्याकडे काय विचार आले, ह्या सगळ्याची जी काही मिश्रण आहे, त्या सगळ्याचा जो सार आहे तो म्हणजे तुमचा निबंध असतो. सो आयडियली सांगायचं झालं तर सगळंच म्हणजे तुम्ही जे जगता, जे बघता, जे वाचता हे सगळंच तुमच्या निबंधाचा स्त्रोत आहे. आणि ह्यातनं तुम्ही जे काही निवडक जे जे चांगलं चांगलं वेचाल आणि ते लिहाल तर तुम्हाला मार्क्स मिळतील. आयडियली वन स्टॉप सोल्युशनचं कोणताही स्त्रोत मार्केटमध्ये नाहीये आणि असणारही नाही. निबंधाच्या बाबतीत ती एक मर्यादा आहे, परंतु निबंधाचं एक खासियत हीच ही आहे की ज्या गोष्टीचे स्त्रोत कमी असतील ती गोष्ट लेवल प्लेइंग फील्डमध्ये तुम्हाला घेऊन जाणारी आहे. अर्थात तुमचं शिक्षण कसं झालं, तुम्हाला कसं संगोपन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याचाही परिणाम होतो. आपण जे एक सामान्य पार्श्वभूमीतले येणारे विद्यार्थी आहेत जे ही तयारी करतात त्यांच्याकरता ही वेगळी गोष्ट आहे की त्यांना तेही चॅलेंजिंग आहे. काही लोक ज्या ठिकाणी उभा राहून हे प्रिपरेशन चालू करतायत त्याकरता काही लोक त्याच्या 10-15 पावलं पाठीमागे आहेत. त्यांना तो एक्स्ट्रा टाइम देणं गरजेचं आहे. त्यांना तिथं येऊन लेवल प्लेइंग फील्डवर येण्याकरिता त्यांना एफर्ट जास्त घ्यायचे आहे. ह्या सगळ्यांची गोष्ट आहे. तरीही मी तुम्हाला काही स्त्रोत सांगतो. अवांतर वाचन करा, वेळेनुसार करा. अगदीच आता मला निबंध तयार करायचं म्हणजे मी सगळं सिलेबस सोडून देतो दररोज अवांतर वाचन अजिबात करू नका. काय करायचंय की एक ठराविक 1-1.5 तास निबंधाचा जर तुम्ही ठरवला असाल तर त्याचे रिसोर्सेस कलेक्ट करण्याकरता काही अवांतर वाचन आहे, सुभाषित आहेत, वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या गोष्टींवर लिहिलेलं आहे, थीम्स आपल्याकडे आहेत प्रिपेअर केलेल्या, त्यावर आधारित तुम्ही ते बघू शकता. ते आता आपले युपीएससी मराठी म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर आपण ते सगळं टाकणार आहोत. पूर्ण आपल्याला त्याची डिटेल आपण शृंखला करणार आहोत, ते तुम्ही बघू शकता. नोट्स तयार करणं आहे, नोट्स कशा तयार करायच्या त्याच्यावरही आपण लेक्चर घेऊ. पण युपीएससीच्या एसेच्या नोट्स काय आहे, तुम्हाला डेटा जमा करणं आहे, केस स्टडीज जमा करणं आहे, वेगवेगळ्या अनेक्डोट्स जमा करणं आहे, ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सप्तरंग हे सकाळची पुरवणी आहे, मंथन लोकमतची पुरवणी आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख येतात. ते लेख काय कशा करता वापरायचे आहे, वाचायचे आहे, ते काय तुम्हाला लगेच तिथं पाठ करायचं आणि लिहायचं अजिबात नाही. ते समजून घेणं की टायटल हे दिलंय मग लिहिलं कसं, डिकोड कसं केलं, ह्याला गुंफलं कसं आहे, 2 पॅराग्राफ मध्ये संबंध कसे जोडलेले आहेत, हे समजून घेण्याकरता हे लेख वाचा. मराठी लेख का सांगितले, एक्सप्रेस, लोकसत्ता, सप्तरंग, मंथन, महाराष्ट्र टाइम्स हे लेख का सांगितले, कारण की ह्याच्यामध्ये एक सुसंगतता तुमच्यामध्ये येऊन जाईल. तुम्हाला थॉट प्रोसेस कशा डिकोड करताना वापरायची हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, हिंदू हे इंग्लिशमध्ये जे तयारी करत असाल आणि तुम्हाला
क्वालिफाईंग इंग्लिशचा पेपर द्यायचा आहे, त्यातल्या निबंधाकरता ह्यातले आर्टिकल वाचणं गरजेचं आहे, प्लस या आर्टिकलचा तुमच्या जीएस मध्येही फायदा होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय नाही, थांबलोय आपण या ठिकाणी. खूप विस्तृत अशी चर्चा झालेली आहे, खूप डिटेलमध्ये आपण याच्या संदर्भात बोललोय. अर्थात हे गरजेचं होतं. निबंधाबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहे. आपणही निबंधाचे स्पेशल बॅच टाकणार आहोत, त्यावेळेसही भरपूर जण आपल्याशी जोडल्या जातील, त्यांच्याशी आपण याच्यावर चर्चा करू, तुमची प्रॅक्टिसही घेतल्या जाईल. सोबतीला तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ते. आणि मला जे वाटतं की हे बेसिक तुम्हाला माहित असलं तर ऍटलिस्ट तुमची सुरुवात होईल. नंतरच्या टप्प्यावर ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असाल त्यावेळेस तुम्ही या कॉन्टॅक्ट करा, आजही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्टचे डिटेल्स तुमच्याकडे आहे, नसलं तर क्लासला कॉल करा, त्यांच्याकडनं माहिती घ्या. युपीएससी इन मराठी म्हणून मी स्वतः एक चॅनल, तिथं तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी अवेलेबल आहे, तिथेही तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुम्ही तयारी करत असाल, तुम्ही जेन्युइन असाल, तुमच्याकडं कंटेंट असाल तर तुम्हाला 100% मदत होईल, याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकतो. आय नो की हे सगळे म्हणजे आता सगळ्यांनाच पुण्यात येणं शक्य नाही किंवा दिल्लीत येणं शक्य नाही, जाणं शक्य नाही. तर सगळ्यांना आपण सोशल मीडियातनं कनेक्ट आहोत, वेगळ्या माध्यमातून आपण कनेक्ट होऊ शकतो. त्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कनेक्ट राहा, अभ्यास करा, कंटिन्युअसली लिहा. एका दिवसात निबंध लिहून होत नाही, तुम्ही कंटिन्युअसली सोबत राहा, लिहा, कनेक्ट मध्ये राहा, इव्हॅल्युएट करून घ्या, इम्प्रुव्हमेंट करा, स्वतःवर काम करा. 101% निबंधाला एक्सेप्शनल स्कोर तुमचा येऊ शकतो. 140 प्लसचा टार्गेट पकडून चालायचं आहे. 150चं टार्गेट मी तुम्हाला आयडियल सांगणार नाही. फिलॉसॉफिकल एसेस मध्ये युपीएससी करता 140चं टार्गेट खूप चांगलं आहे. त्यामुळं त्या टार्गेटला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा आणि चांगली प्रॅक्टिस करणं, चांगलं लिहिणं, काही स्वतःत बदल घडवून आणणं, हा एकंदरीत निबंधाचा विषय आहे. आणि हा निबंध तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊन येऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की एकेका 2-2 मार्कवर खूप तुमच्या रँक्स मध्ये डिफरन्स क्रिएट होतो. त्याकरता निबंध तुम्हाला एक्सेप्शनल लिहायचं आहे, हे डोक्यात ठेवून तयारी करा. भेटूयात पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये अशाच प्रकारे. विशेषतः इथिक्सचं लेक्चर मी घेईल, इथिक्सचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दलही भरपूर जणांना शंका आहे, त्यावरही आपण डिटेल एखादं लेक्चर घेऊयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि लक्ष काय आहे, तुमचं ध्येय काय आहे ते विसरू नये. भेटूया. धन्यवाद.